अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, तेच उजळून प्रदीप्त केला, तेच उजळून प्रदीप्त केला तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप. नमस्कार साहित्य जागर. जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2020च्या दीपत्कार या सदराच्या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भेटणार आहोत मैत्रकुल जीवन विकास केंद्राचे संस्थापक श्री किशोर जगताप यांना. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कायम झटणारे आणि पुरोगामी चळवळीतील एक विवेकवादी कार्यकर्ते अशी त्यांची थोडक्यात ओळख करून देता येईल. परंतु आपल्या साहित्य जागरचे ज्येष्ठ प्रशासक श्री प्रकाश पंडागळे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचा आणि जीवन प्रवासाचा विस्तृत आढावा आपल्यासाठी घेतलाय. तर आपणही आता त्यांच्या या गप्पा गोष्टी ऐकूया. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पंडागळे आपणा सर्वांचं जागरदीप श्राव्य दिवाळी अंकातील दीपत्कार या सदरात मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम मी सुरुवातीलाच आपणा सर्वांना या दिवाळीच्या हार्दिक सदिच्छा देतो. आणि दीपत्कार या सदरात आपणा सर्वांना माहिती आहे की ज्यांनी आपापल्या आयुष्यात वेगळे काहीतरी वेगळ्या दिशेने जे प्रकाश दीप लावलेले आहेत अशा लोकांची आपण मुलाखत घेत असतो. तेव्हा आज एक आगळा वेगळा माणूस माझ्या सोबत आहे ज्याच्याशी मी तुमची सर्वांची ओळख करून देणार आहे. आगळा वेगळा मी यासाठी म्हणतो की या माणसाचं नाव आणि त्याचं काम या दोन्ही गोष्टी अजूनपर्यंत जगापुढे ज्या लेवलवर यायला हव्या होत्या त्या अजून आलेल्या नाहीत. ज्याचं बँक बॅलन्स शून्य असेल, ज्याच्या नावावर प्रॉपर्टीमध्ये या देशात सातबारा नाही, ज्याच्या नावावर एकही घर नाही, पण तरीसुद्धा जो अनेकांना माणूस म्हणून जगण्यासाठी जे सामर्थ्य देतो, जो स्वतःच्या कृष्य अशा पोलिओच्या पायावर पण अत्यंत पोलादी ध्येयाने आणि तितक्याच शक्तिशाली विचारांनी जो कणखरपणे उभा आहे आणि तो नुसता एकटा उभा नाही तर तो त्याच्याबरोबर अनेकांना तितक्याच कणखरपणे उभा करतो, असा आमचा मित्र, अनेक संघटनांचा जन्मदाता, अनेक विचारांचा पुरस्कर्ता आणि माणूस म्हणून जगणं कसं समृद्ध व्हायला हवं हे आज आपण जाणून घेणार आहोत किशोर जगताप या आपल्या सर्वांच्या मित्राकडून. तर मी सर्वप्रथम किशोरचं मनपूर्वक स्वागत करतो साहित्य जागरच्या टीमकडून. नमस्कार किशोर. धन्यवाद प्रकाश. मला खूप आनंद होतो आहे की आज साहित्य जागरने मला आपले विचार मांडायची संधी दिली आणि दीपत्कारमध्ये या निमित्ताने आपल्या कामाची ओळख जगाला होणार आहे आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम किशोर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुझं सुरुवातीचं बालपण कसं होतं, कारण बालपणातच अनेक किस्से, अनेक गोष्टी असतात, अनेक कथा घडलेल्या असतात आणि त्यातूनच माणसाचं पुढचं जे काही आयुष्य आहे ते त्या पायावर उभं असतं. तर नेमकं तुम्ही वाढलात कुठे, तू वाढलास कसा आणि नेमकं काय वातावरण होतं तुझ्या आजूबाजूला हे जाणून घ्यायला आधी आवडेल. खूप छान प्रश्न विचारस प्रकाश. बालपण म्हटलं की थोडंसं भूतकाळात रमायला होतं आणि हे खरं आहे की आज जे काही आहे किंवा जे काही करतोय त्याला महत्त्वाचं कारण माझं बालपणच आहे. असं माझे आजी ही गावावरनं मुंबईला आली, ती जाणीवपूर्वक इथे आली, सरूबाई जगताप. तिने इथे येऊन ताडगोळे विकले, तिने इथे येऊन कुल्फी विकली, तिने इथे येऊन मच्छी विकली, अनेक उद्योग ती करत होती.
वरळीच्या मच्छी मार्केटमध्ये तिचं माशांचं दुकान होतं आणि बऱ्यापैकी थोडंसं अंधश्रद्धा देखील ती होती. त्यामुळे जेव्हा मला पहिल्यांदा पोलिओ झाला तर त्यावेळेला ती खूप गडबडली होती असं. आणि त्या गडबडीमधून बरंचसं त्या काळात दिसतं चालतं, तसं की देवांकडे जाणं, मांत्रिकांना बोलवणं, असे सगळे प्रयोग करत होते. माझी आई शिकली होती, 7वी पास होती ती असं. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एक नर्स होती, तर तिने असं सांगितलं होतं की पोलिओ बरा होऊ शकतो, पोलिओ झालेला माणूस चांगल्यापैकी चालू शकतो. एक दिवस चाललो नाही तर दुसऱ्या दिवशी मला तापाने आजारी पडलो आणि मग इंजेक्शन घेतलं गेलं त्यावेळेला. आणि त्यानंतर मला जो पोलिओ झाला त्याने आई खूप गडबडली होती. आईच्या मनावर प्रचंड त्राण आला होता आणि तो त्रास ती सहन करत असतानाच घरातलं अंधश्रद्धाळू जे वातावरण होतं त्या वातावरणाशी संघर्ष करून ती मला हाजी अलीच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेली, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिथे माझ्या पायाचं ऑपरेशन झालं. आणि त्यानंतर त्यासाठी जे काही तिला कष्ट सोसावं लागलं, म्हणजे मात्रकाने तिला मारलं, हॉस्पिटलला घेऊन जाते हे ती नाही सांगत, तर तिच्या अंगातलं भूत बोलते, अशा प्रकारचं बोललं गेलं. आणि पण तरी देखील तिने जिद्दीने, ज्याला म्हणू की मार खात का असेना, पण एक दिवस पळवून मला हाजी अलीला ॲडमिट केलं आणि मी ऑपरेशन झालं, चांगला चालायला लागलो पायावरती. याचं महत्त्वाचं कारण ती आहे. आणि ते जर कदाचित मी चालू शकलो नसतो त्याच वेळेला तर कदाचित बरंचसं इतकं अंतसुद्धा आज मी चालू शकलो नसतो. त्यामुळे माझी आई जी पवित्रा जगताप, तर तिने माझ्यासाठी खरंच खूप कष्ट झेलले. ती हुशार असल्यामुळे तिने अनेक गोष्टी, तुझं वाचन असल्यामुळे, स्पेशली बाबासाहेबांच्या संदर्भात तिचं बरंचसं वाचन होतं. बाबासाहेबांचे बरेचसे ग्रंथ ती त्याही वेळेला वाचत होती. आणि असं असायचं की तिला वाचनाची एवढी आवड होती की जर एखादा सामान जे आहे ते एखाद्या कागदामध्ये गुंडाळून आलं तर ते कागदामध्ये गुंडाळून आलं तर तो कागदसुद्धा ती वाचत बसायची आणि त्यासाठी ती शिव्या खायची. आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम माझ्यावर झाला. मी वाचन करत गेलो. वरळीचं जे काय वातावरण होतं ते वरळीचं वातावरण, वेगळ्या प्रकारचे सण साजरे करायचं वातावरण होतं, त्याचा देखील एक माझ्या मनावर परिणाम झाला. आणि त्याच्यातून एक माणसाने नेहमी उत्सवी असलं पाहिजे, वेगळ्या कारणाने सण साजरे केले पाहिजे असं. आणि त्याच्यातून एक छान असं वातावरण उभं राहतं. त्यामुळे लहानपणी पाहिलेल्या आंबेडकर जयंती असतील किंवा नागपंचमी असेल किंवा दिवाळी असेल, या सगळ्या सण माझ्या मनावर आजसुद्धा कोरलेले आहेत. मग तिकडून आम्ही वरळीवरून अंधेरीला आल्यानंतर मी मुळशीपाटी शाळेतच होतो. मग मुळशीपाटी शाळेत असताना मी तिकडे प्रचंड टपोरीपणा केला. लहान असतानासुद्धा मध्ये खेकडे पकडणं, मासे पकडणं, पतंग च्या मागे धावायला जाणं असेल, विटी दांडू खेळणं असेल. पोलिओचा पाय असला तरीसुद्धा मी त्याबाबतीत कुठेही कमी नव्हतो. मी खूप चांगला वेगाने चालत होतो. तिकडे मला खरं तर कॅलिपर घालायची गरज होती, परंतु माझे मुवमेंट स्लो होते, त्यामुळे मी काही कॅलिपर घालत नव्हतो. आणि मग पुढे जाऊन एका टपोरी लोकांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर एक वेगळा टपोरीपणा मी करायला लागलो. माझ्याकडे नेहमी चाकू सुरे वगैरे अशा काही गोष्टी असायच्या आणि त्याच्या निमित्ताने मी बऱ्याचशा लोकांना मारहाण केलेली आहे. कोणी लंगड्या म्हटलं तर त्याला दगडीनं मारलेलं आहे. कोणी जर मित्रांना माझ्या त्रास दिलेला असेल तर छोट्याशा गुप्तीने त्याच्यावरती वार केलेले आहेत. मी चैनीने मी लोकांना मारलं आहे. आणि जे काही माझे गोरगरीब मित्र आहेत त्या गोरगरीब मित्रांच्या भल्यासाठी काही दुकानं रात्रीच्या वेळेला जाऊन फोडणं असतील, मंदिरामध्ये पैसे चोरणं असतील, अशी देखील मी उपद्व्याप केलेले आहेत. आणि त्या काळामध्ये आजूबाजूच्या त्या सगळ्या परिस्थितीमुळे एक कट्टर मी स्त्रीदृष्ट होतो. आणि दुसरं एक माझ्या खाण्याच्याबद्दल मला सांगावंसं वाटेल की त्यावेळेला मी फक्त दूध चपाती खायचो. म्हणजे दुधामध्ये चपाती कुस्करायची असं, आणि मग त्याच्यावर साखर घ्यायची. लहानपणी आई तसं थोडंसं घरामध्ये बरंचसं ज्याला असं म्हणू की लोक असायचे, गावातले लोक यायचे, आणि त्यामुळे मग ते तशा पद्धतीने ज्याला असं म्हणू की खाद्यपदार्थ खायला नाही. म्हणजे मग आई आम्हाला डबा म्हणून तो चपाती कुस्करून द्यायची. आणि ती चपाती मात्र माझी आई अत्यंत गोड बनवायची, ज्याला जो पोळीसारखी चव असं ते म्हणायचे. असं तेव्हा काय साखर नसायची, गूळ असायची, पण ते वर्गातली मुलंसुद्धा ते ढापायची, ते खायची, त्यांना ते खूप आवडायचं. आणि अशा सगळ्या काळामध्ये माझं बालपण गेलं. म्हणजे माझ्यावर खूप मारहाणीचे केसेस आहेत. म्हणजे माझ्या शरीरावर तुम्हाला बऱ्याच मारहाणीच्या खुणा दिसतील. पण एक टग्या होतो, आणि त्या टग्या असल्यामुळे माझं टगे पण बऱ्याच जणांना भारी पडलेलं आहे. मी जर कोणी म्हणतो, एखादी जर महिलेने सुद्धा मला लंगड्या म्हणलं तर तिला देखील मारणं, त्याची साडी फेडणं, अशा प्रकारचं मी काम करायचो. आणि त्यामुळे मी प्रचंड बदनाम होतो, प्रचंड मी शिवराळ होतो.
असं. आणि त्यामुळे माझ्या वयातल्या मुलांना माझ्यासोबत खेळता कामा नये यासाठी त्यांचे पालक आग्रही असायचे की बाबा तुम्ही याच्यासोबत खेळू नका, हा मुलगा चांगला नाही आहे, हा मुलगा नालायक आहे, हा मुलगा बेशर्म आहे. आणि दिवसेंदिवस माझी ती बेशर्मी वाढत होती. पण त्यानंतर माझ्या आईने विचार केला की बाबा याला आपण म्युन्सिपालिटी शाळेतून काढून प्रायव्हेट शाळेमध्ये घेऊन जावं. पण ज्या प्रायव्हेट शाळेमध्ये मला प्रगत विद्या मंदिर शाळेमध्ये माझ्या आईने मला घालायचं ठरवलं त्या शाळेमध्ये माझी बदनामी आधीच पोचली होती असं. त्यामुळे तिकडचे जे शिक्षक वर्ग होते ते मला या शाळेमध्ये घेऊ नये असं. तर यासाठी आमच्या प्रिन्सिपलवरती दबाव आणत होते आणि माझी आई रोज रोज जाऊन प्रिन्सिपलकडे बसायची. ती शाळा आमच्या बिल्डिंगच्या मागेच होती असं. आणि मला पण खूप राग होता, मला काही शाळा काय सोडायची अजिबात नव्हती असं. तर मी आईच्या विरोधात होतो, पण मी एक लहानपणापासून माहिती नाही कुठून आलं कसं आलं, मी आईच्या विरोधात फार बोलायचं ना त्यावेळेला. तिचा निर्णय मान्य नसायचा, नुसतंच कुरकुर करायचो. ती चल म्हटलं की मग शेवटी चालायचो. आणि जवळपास 15-20 दिवस ती सातत्याने गेल्यानंतर त्या प्रगत विद्या मंदिर शाळेमध्ये मला प्रवेश मिळाला असं. आणि आई तिकडे जिंकली, पण त्यासाठी आईला सांगण्यात आलं की त्याने असं वागलं तर आम्ही सोडू, तसं वागलं तर आम्ही त्याला सोडू. अशा प्रकारे गोष्टी केल्या. तर मला आजही आठवतं की वर्गात पहिल्याच वेळेला गेल्यानंतर छोट्याशा बसण्याच्या जागेवरनं माझे आणि माझ्या मैत्रिणीचं जोरदार भांडण झालं. ते इतकं प्रचंड जोरात भांडण झालं की त्याचा डोळा सुजवला मी, त्याचे कान सुजवले मी असं. आणि मग त्याच्यानंतर प्रिन्सिपल खूप चिडले. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि एका हातावर उजव्या हातावर 4 पट्ट्यांचे 20 फटके मारले आणि डाव्या हातावर 20 फटके मारले. आणि त्याच्यामुळे तर मी अधिकच चिडलो होतो. आणि मग ती मैत्रीण जिथे कुठे दिसेल तिथे तिला दगडी मारायचो असं, तिला मारहाण करायचो. अशा प्रकारे मी ते करत होतो. म्हणजे मला तर खूपदा असं वाटायचं की जाऊन तिला गुप्तीने भोगसून टाकावं. पण त्या मारहाणानंतर आईपर्यंत प्रकरण पोचलं आणि आईने त्याची स्वतः एक शपथ मला दिली की तसं काही करू नकोस, नाहीतर बघ म्हणून माझं मेलेलं तोंड बघशील, मी आत्महत्या वगैरे करेन असं बोलल्यानंतर ते मला खूप त्रास झाला. पण मी नापास झाल्यानंतर मात्र आईने माझ्याशी थोडासा संवाद वाढवला. ती माझ्याशी खूप बोलायला लागली, आपण कसं वागलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. ती बाबासाहेबांचं उदाहरण मला द्यायची. बाबासाहेब कसे वागले, बाबासाहेबांचं वाचन प्रचंड होतं आणि ती त्यांचं उदाहरण देऊन आपला समाज कसा आहे, आपण कुठून आलेलो, तिचं बालपण मला समजायची. तिच्या बालपणामध्ये ती आजूबाजूचे लोक कसे तिला मानायचे, ब्राह्मण असणाऱ्या मुलीसुद्धा तिच्याकडून गणित कशा शिकून घ्यायची याची ती मला उदाहरणं सातत्याने देत राहायची. आणि मग ती रडली की थोडंसं मग मला ते मी थोडीशी आपली ती कमजोरी असायची. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला एखादं काय काम केलं घरी 2-2 दिवस 3-3 दिवस घरीच जायचो नाही असं. पण ज्या दिवशी मी कधी घरी आईला सापडतो आई मला धुवायची. तर त्यामुळे लोकांना कधी वाटायचं बऱ्याच वेळा की तुझी सावत्र आई आहे काय. तर मी पण सांगायचो हो सावत्र आई आहे म्हणून इतकं. पण ती मला फार जिथे कुठे असेल तिथून झोडत मला घरी आणायची. मला प्रचंड तिने मारा केला. पण आईच्यामुळे एक झालं की मला वाचनाच्या पण सवय लागलं होतं. त्यामुळे आधी लहान मुलांची पुस्तकं वाचली, कुमारांच्या कथा, जादूगारांच्या कथा, मग कॉमिक्स वाचायची सवय होती, इंद्रजाल कॉमिक्स वगैरे, बहादूर, मँड्रेक्स, हे मला खूप कॉमिक्स आवडायचे. त्याच्यानंतर टार्झन वगैरे आल्या, गोट्या आल्या, सानेगुरूच्या कथा आल्या, सानेगुरूंच्या गोड गोष्टी आयुष्यामध्ये आल्या आणि सानेगुरूंची पत्र आयुष्यामध्ये आली. याने खूप माझ्या आयुष्यामध्ये खूप मोलाचा फरक पडला असा. तर असाच मला इथूनच आता पुढच्या प्रश्नाला सुरुवात करायची किशोर, की इतका वाया गेलेला मुलगा आणि जो इतका हिंसक होता, इतका रागीट होता, तोच मुलगा आज प्रचंड बदलला. तो गांधीवादी झाला, आंबेडकरवादी झाला आणि तो आज माणसांची अहिंसा म्हणजे माणसामधली हिंसा संपवण्यासाठी कार्यरत आहे आणि त्यासाठी लोकांमध्ये प्रेम निर्माण व्हावं, यासाठी माणुसकी निर्माण व्हावी, यासाठी लढतोय. तर हे कुठून आलं आणि याची सुरुवात कशी झाली? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर मला थोडासा बदललो की काही चांगली माणसं होतं. मला सगळीकडे आधी लोक टाळली जायची, मला नको म्हटलं जातं सगळीकडे. खेळामध्ये सुद्धा अनेक वेळेला मला पालक यायचे मध्येच आणि मला हाकलं लावायचे, मग मी बाहेरच्या मित्रामध्ये बसायचो. परंतु 4थीमध्ये माझ्या एक शाळा होत्या, मध्ये पांडेबाई होत्या. त्यांना माहीत नाही की माझ्यामध्ये काय दिसलं, तर त्या नेहमी माझ्याशी प्रेमाने बोलायच्या असं. एवढंच नव्हे तर मी जर कधी काही घाण वगैरे झालो किंवा बाहेर मासे पकडायला गेलो असं तर तसाच घाण यायचो, तर त्या नेहमी त्यांच्याकडे एखादा छोटासा टॉवेल असायचा, त्या छोटासा टॉवेलने मला त्याचं अंग पुसायला लावायचं, घरी जाऊन मला आंघोळ करायला लावून पुन्हा शाळेमध्ये बोलवायच्या तिकडे. माझी आई तो स्वतः तशीच होती. ती खूप म्हणजे तिला खूप त्रास होत होती, माझी खूप त्या पद्धतीने माझ्याशी संवाद करायची. जसं श्यामची आई श्यामशी सातत्याने बोलायची आणि श्यामच्या आईने जसं त्याच्यामध्ये श्याममध्ये परिवर्तन घडून आणलं, तसं माझ्यामधील परिवर्तनाचा बदल म्हणजे माझी बाळ्याची आई म्हणजे पवित्रा माय असं.
आणि ती ज्या पद्धतीने काळजी घ्यायची, म्हणजे नुसती माझी काळजी नाही घ्यायची, तर माझ्यासोबत जे मित्र असायचे त्यांचं खाणं पिणं बघायचे. म्हणजे माझ्याकडे नेहमी मित्र असे असायचे की कोणाची आई वारली आहे, कोणाचे वडील वारले आहेत, कोणाचे आई वडील वारलेले आहेत, आणि अशी जी काही मुलं आहेत त्यांच्यासोबतचं माझं एक नातं असायचं. आणि मी आईला नेहमी ते बघायचो की दारामध्ये आलेला कोणताही एखादा मुलगा आला असेल, मग तो देवऋषी आलेला मुलगा असेल किंवा भिकारी मुलगा आला असेल, तर ती त्याला चांगलं खायला द्यायची. कधीच माझ्या आईने त्यांना शिळं खाताना दिलं मी पाहिलेलं नाही आईने असं. आणि ती त्यांना चांगलं खायला देत असताना सुद्धा ती काय करायची, खायला देत असताना त्यांचं प्रबोधन करायची, अरे तुम्ही शिका, तुम्ही शाळेत जा, अशा प्रकारे शिक्षण करायची. आणि त्याचा देखील एक खूप परिणाम माझ्यावर झाला. आणि माझ्या मॅडम बाईंचा आणि आईचा खूप जिवंत डायलॉग होता. त्या दोघी एकमेकांशी सातत्याने होत्या. मी 5वीमध्ये आल्यानंतर एक पिंपळे मॅडम होत्या, तर त्यांना माहिती नाही की माझ्यामध्ये काय गुण दिसले. त्या आमच्या शाळेमध्ये पीटी शिक्षक शिकवायच्या, पण त्या पीटी शिक्षक शिकवत असताना त्या जे काय पीटीच्या कवायती करायच्या ना, त्या सगळ्या कवायती मी करायचो. तर त्यांना ते खूप आवडायचं. त्यांनी मला कधीच असं बाजूला त्या पद्धतीने सारलं नाही की अरे हा काय, ह्याला जमेल न जमेल त्या पद्धतीने. आणि त्यांनी मला पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेसाठी तयार केलं. मला खरंच आश्चर्य वाटलं की माझ्यासारखा टपोरी मुलगा, वाया गेलेला मुलगा जो आहे, तर त्याला वक्तृत्व स्पर्धेसाठी उभं करणं त्या बाईंनी. आणि ते माझं भाषण खूप छान झालं. आणि ते पहिलंच भाषण होतं गांधी जयंतीच्या निमित्ताने. आणि ते भाषण मी माझं तयार केलं होतं, 5वीचं भाषण. आणि ते सगळं वाचायला त्यासाठी निबंधाची पुस्तकं घेतली. म्हणजे त्याच वेळेला मी जवळपास 10-12 निबंधाची पुस्तकं घेतली वेगळ्या प्रकारचा. त्याच्यातून गांधीजी काय काय भेटल्या, मला आवडलेल्या गांधीजींच्या गोष्टी होत्या त्या मी गांधीजीच्या गोष्टी घेतल्या. त्याच्यामध्ये काही पुस्तकांमध्ये गांधीचे सत्याचे प्रयोग होते, गांधीसुद्धा कसे वाईट होते, आणि गांधीमधल्या आवडलेल्या गोष्टी त्या मी त्या पद्धतीने सादर केल्या. की गांधीजीचं मला आवडलं की ते आपल्या वडिलांसमोर जातात आणि मी बिडी पिले म्हणून कबूल करतात, आणि त्यानंतर त्यांना तो होणारा त्रास आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, तो माझ्या मनामध्ये कुठेतरी अपील झाला की गांधीजी देखील अशा प्रकारे खोटराडे होते, खोटरेपणा काम करायचे, आपण सुद्धा असं का नाही करायचं. साने गुरुजी नंतर वाचनात आले, त्याच्यामध्ये सुद्धा श्यामच्याईने माझ्या आयुष्यात खूप परिणाम घडवला. असं म्हणजे त्याच्यातली मला ती गोष्ट खूप आवडते की एकदा श्याम जो आहे तो बाहेरून खेळून आलेला असतो आणि त्याच्या आईला म्हणतो की मला आंघोळ करायची. त्याला आई आंघोळ घालते, बाहेर करून आल्यावर आंघोळीला आईला म्हणतो की मला पदराने पुसतं. त्या काळाला पदरानेच पुसायचे आई, तर टॉवेल नसायचे. पदराने पुसून झाल्यानंतर तो आईला म्हणतो की आई तुझा पदर खाली जमिनीवर अंथर, असं. तर ते आई पदर जमिनीवर त्याचं ऐकते, अंथरते. श्याम आंघोळी करून येतो, ते आपला पाय पुसतो तळव्याचा आणि स्वच्छ होतो. त्यावेळी ती आई जे त्याला वाक्य म्हणते ते मला वाक्य फार आवडलं की बाळ श्याम, पायाच्या तळव्याला घाण लागू नये म्हणून जसं जपतोस तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप. तर त्यावेळेला आमच्या शिकवणाऱ्या ज्या काही खोत मॅडम होत्या त्यांनी जे शिकवलेला हा किस्सा होता, तो सांगितलेला किस्सा, तो मला खूप आवडला, तो खूप अपील झाला मला. आणि तिथून आपल्यासुद्धा मनाला घाण लागतं. मग त्यांनी सांगितलं की मनाला घाण लागणं म्हणजे काय असतं, एखाद्याला मारणं हे सोपं काम असतं म्हणाले. एखाद्याला राग येऊन सुद्धा न मारणं, त्याच्यामध्ये बदल घडवून आणणं हे जास्त मोलाचं काम असतं. ते काम तुम्ही केलं पाहिजे. आम्हाला कांबळे सर होते, साबळे सर, मालुसरे सर, हे जे काही शिक्षक आम्हाला शिकवायचे, खरंच शिक्षक खूप छान आणि चांगले शिक्षक होते. त्याशिवाय माझ्या वर्गात असलेला माझा मित्र विनायक साळुंखे, ज्याने मला जवळ दिलं, त्याने प्रेम केलं मला माहीत नाही त्याचं का प्रेम होतं. मी तर खरं 4थीत नापास झालेला मुलगा, तो पास झालेला मुलगा होता. तर तो देखील त्याने मला ज्या पद्धतीने प्रेम दिला आणि मला ज्या पद्धतीने सपोर्ट दिला, तर त्याने देखील माझ्या आयुष्यामध्ये बदलायचा खूप परिणाम झाला. पण मोठा बदल माझ्या आयुष्यामध्ये केला तर आज डॉक्टर जितेंद्र जाधव असलेला माझा मित्र, तर त्याने माझ्या आयुष्यात खूप परिणामकारक केला. तो माझ्या अ वर्गात होता आणि मी ब वर्गामध्ये होतो. पण तो अ वर्गात असताना सुद्धा त्याला माझ्यामध्ये कोणते गुण दिसले मला माहीत नाही. खरं तर दोघंही आम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये कॉम्पिटिटर. असं तो देखील छान भाषण द्यायचा, मी देखील चांगलं भाषण करायचो. आणि पहिल्याच वर्षी जेव्हा तो आला शाळेमध्ये तेव्हा त्याचं भाषण खूप छान झालेलं. आमच्या वर्गातले गुरव सर होते, त्यांनी त्याच्या भाषणाची तयारी केली होती आणि मी ओव्हर कॉन्फिडन्सवर यावेळेला गेलो होतो आणि माझं भाषण पूर्णपणे फसलं होतं. पण माझं भाषण संपल्यानंतर त्याने विजयवीराने स्वतःला विजय नाही घोषित केला. तो माझ्याजवळ आला आणि तो मला म्हणाला की तू आज भाषणाची तयारी नाही केली होती, जेव्हा मी खूप चांगलं ऐकलं होतं, तो अशी का ना तयारी केली. त्याचं इतकं मोकळं मन बघून मला तर ते खूप रडायला आलं त्यावेळेला. असं की इतक्या मोकळ्या पडायचा होता माणूस आहे की खरं तर मला राग आला होता, तसं तो जिंकून आला होता. म्हणजे माझ्या भाषणाची वेळ 3दा निघून गेली होती, मॅडमनी 3दा बेल दाबली होती आणि मी आपला त्याने उंच पडीत बोला म्हणून मी पण उंच पडीतमध्ये भाषण देत होतो. पण तो येतो आणि तो माझ्याशी अशा पद्धतीने बोलतो, हा एक खूप मोठा परिणाम माझ्याकडे झाला. पण त्याच्यामुळे माझे 2 रूपं तयार झाली. शाळेतला किशोर वेगळा होता आणि बाहेरच्या जगामध्ये सीताराम होता. माझं नाव सीताराम म्हणून प्रसिद्ध होतं इकडे, आणि मला लोक पंगड्या पण म्हणायचे. तर हा 2 सीताराममध्ये बघायला झाला. मग मी ह्या शाळेतल्या माझ्या मित्रांकडे माझं वाईट रूप येऊ नये याचा मी प्रयत्न करू लागलो. आणि मग ते हळूहळू मला जाणवायला लागलं की ते प्रतिरूप येऊ नये म्हणून आपण अशी धडपड करतो, अशी आपण वाईट कामच का सोडू नये असा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि मग मी ठरवलं की बाबा ती वाईट कामच करायची नाही ज्याच्यामुळे माझ्या मित्रांना वाईट वाटेल. असं
आणि माझे मित्र असे होते की ते रडायचा तो, म्हणजे जितू जरी असेल तो खास त्याला वाटत की तू का असं करतोस, तू असं काम नाही केलं पाहिजेस. तो मला जितू धरून धरून येऊन येतात मला बोलायचा. म्हणजे जितूचे आमचे वडील वारले होते मित्राचे माझ्या, असं, आणि त्याची आई होती आणि तो काकांकडे राहत होता असा. आणि तो काकांकडे राहत असताना त्याला त्याच्या आईच्या खूप अशा आठवणी यायच्या आणि तो तिकडे प्रचंड छळ व्हायचा. म्हणजे सावत्राई जशा आपण छळ करते तसा त्याला प्रचंड छळ सांगायचा. आणि तो आपल्या आईच्या निमित्ताने कविता लिहायचा. कधी पतंगाला सांगायचा, अरे पतंगा जा माझ्या आईच्या कुशीत जाऊन बस, मी तुला तिकडे सोडतो आणि तिला सांग की तुझा मुलगा खूप छान आहे, तो खूप चांगला अभ्यास करतोय, त्याशी सगळे चांगले वागतात असं. आणि ते ॲक्च्युली खोटं होतं, असं काही नसायचं ते खोटं. तो ज्या गावातून आला होता, तो ज्या गावात आणि तो ज्या आमच्या वर्गामध्ये शिकवत होता, त्या वर्गातसुद्धा त्याला जातीचे प्रचंड चटके उरले सहन करायला लागत होते. आणि तो त्या चांदण्यांना सांगतो, चांदण्यानं तुमच्यामध्ये पण असतात का रे भेदाभेद, तुम्ही तुमच्यामध्ये सुद्धा कोणी उच आणि मीच असते का असं असं. आणि तो अशा त्याच्या कविता असायच्या, त्या कविता खूप माझ्यावर परिणाम करायची. ती वही बहुतेक माझ्याकडे असेल, ती माझ्या शोधाचा प्रयत्न. तो सूर्याला म्हणायचा, सूर्य तू सगळ्यांना समान प्रकाश देतो ना, ही मोठी मांडणारी माणसं सगळ्यांशी समान का नाही वागत, ही सगळं का भेदभाव करतात. अशा त्याच्या कविता यायच्या. त्या कविताने माझ्या मनामध्ये खूप फरक पडला. आणि तो असा की तो वाचन करायचा वेळ ते मला वाचायला द्यायचा एका बाजूने. तो माझ्या आईचा पण म्हणून लाडका खूप झाला असा. आणि तो आधीपासून माझी आई त्याचा खूप लाड करतो. जेव्हा तिला कळलं की हा बाबा याचे वडील वारलेले आहेत आणि काकांच्या घरी याला त्रास होतो, तर माझी आई त्याला खास म्हणजे जरा पेटीचा प्लेट भेटला, तो उपास असला की त्याने सांगितलं त्याला बोलावून आण, त्याला खायला दे, त्याला हे खायला दे, त्याला चपात्या खायला दे. हे माझ्या आईने केलं त्यावेळेला सुद्धा. आणि त्याच्यामुळे ते सुद्धा मला ती जाणं झालं. किशोर, आपण तुझ्या त्या सर्व शिक्षकांना, पांडेबाई असतील, मग खोतबाई असतील, पिंपळेबाई असतील, आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या आईला, पवित्रा बाळ, हिला पण खूप खूप म्हणजे आमच्या काय म्हणता येतील की तिचे ऋण समाजाने सुद्धा मानावेत या सगळ्यांचे. आणि जितेंद्र जाधव तुझा मित्र आणि इतर तुझे सगळे जे मित्र ज्याच्यामुळे तुझं आयुष्य बदलून गेलं, तर त्या सगळ्यांचेही ऋण तुझ्यावर जितके असतील तितके या समाजावर सुद्धा आहेत. पण नापास होणारा किशोर आणि नंतर त्याच्यातली वक्तृत्वाची त्यातली जी झळाळी आहे ती ओळखली जी शिक्षकांनी, आणि त्यानंतर तो नापास झालेल्या मुलांसाठी काम करायला लागला, वेगळं काहीतरी त्याने सुरू केलं. तर ही सगळी कॉन्सेप्ट कशी सुरू झाली आणि का सुरू झाली? खूप छान. म्हणजे खरं तर मी नापास झालो होतो. माझ्या वडिलांनी त्यावेळेला नापास झाल्यानंतर इतरांसारखं मला रागवलं नाही, ओरडले नाही, उलट म्हणे कौतुक केलं, तो शेवटून पास आलेला आहे असं. आणि ढोल बिल वाजून काय म्हणे काळजी नको करू, पुढच्या वर्षी तू पास होशील असं. माझ्या वडिलांनी देखील ते पुशअप केलं. माझ्या आईने देखील मला खूप समजवलं त्या काळामध्ये असं. म्हणजे त्या काळात मालुसरे सर म्हणून शिक्षकाचे आज सुद्धा आहेत, ते बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार, ते माझी गप्पा मारायचे. त्यांना वाटतं अरे काय नाही रे, जुना विसरून जायचं, झालं गेलं. एक पाटील सर शिक्षक आहेत, इंग्रजी शिकवायचे, ते सुद्धा छान. आणि कांबळे सर म्हणून होते, गणिताला शिकवायचे, गणित शिकवायचे, मराठी शिकवायचे, इतिहास शिकवायचे. आणि त्याच्या प्रेरणेने शिकवायचे ना, ते खूप मला समजायचं की ते बेसिकला जाऊन शिकवायला लागले त्याला. म्हणजे चौथीमध्ये मी नापास झालो, तोच मुलगा मी चौथीमध्ये 10वा नंबर घेऊन आलो असा. पण पुन्हा बिघडलो, पुन्हा 20वा आला. तर तेव्हा माझ्या मित्राला वाईट वाटलं त्या विनूला. तर तो म्हणाला की तुझा असा जर अभ्यास करशील तर ते काय बरोबर नाही, तुला बदललं पाहिजे, तर मी तुझ्याशी कट्टी घेईन. मग त्याने माझी कट्टी घेऊन ये असा मला त्रास झाला. मग नंतर मी 5वी पासून 9वी पर्यंत कायम दुसरा नंबर मिळवला असा. तर तो सुद्धा मी ब मध्ये दुसरा होता आणि विनू माझ्या पुढे पहिला असायचा वर्गामध्ये. आणि विनूच्या पुढे मी कधी जाऊ नये हा माझा नेहमी आग्रह असायचा. म्हणजे मला माहिती असायचं मी आणि विनू अभ्यास करताना की विनूला काय उत्तर येत नाहीत आणि कोणते मग ती उत्तर लिहायचंच नाही अशा पद्धतीने. आणि माझा मित्र जितेंद्र जाधव याला ते समजायचं होतं, त्याला जाम राग यायचा, तो माझी जाणीवपूर्वक उत्तरपत्रिका मागून घ्यायचा. आणि हे उत्तर तर येतं त्याला. आणि तो खूप, तो 10वी म्हणजे म्हणला तो पहिला नंबरचा येणारा मुलगा. म्हणजे विनूमध्ये त्याच्यामध्ये सरळ 200-250 मार्काचा फरक असायचा. आणि हा मला घरी घेऊन जाऊन अभ्यास करायचा अशा पद्धतीने. पण मला हे लक्षात आलं की चला आपला नापास झालेला कोणतरी आपला साथ दिली, कोणतरी ताकद दिली, हे माझ्या मनामध्ये असं खूप नेहमी रुजलं. आणि वडिलांनी मला ज्या पद्धतीने सपोर्ट दिला, आईने जी ताकद दिली, माझं पाडेपाठ करून घेणं, माझ्याकडून अभ्यास करून घेणं, माझ्याकडून वाचून घेणं, मला म्हणजे तुला येतं तरी सगळं, तू कशा करतो. म्हणजे मला एक किस्सा सांगायला आवडेल माझा, म्हणजे कसा होतो तो. चौथीमध्ये होतो मी आणि मुन्सिपालिटी शाळेतून आलो होतो. तर मुन्सिपालिटी शाळेमध्ये कसं असे प्रश्नाची उत्तर फळवली यायची अशी, आणि मग ती उत्तर झालं तर उतरून काढायची असायचं. त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट होतो, त्यामुळे जरा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरमध्ये यायचो आपण बऱ्याच वेळेला. इथे आलो प्रायव्हेट शाळेमध्ये, बराच वेळ बसलो, बाई आत्ता उत्तर लिहितील, मग उत्तर लिहितील, याची वाट बसलो. बाई काय उत्तरं द्यायला तयार नाहीत. शेवटी वैतागलो आणि बाईनं लावा बाई उत्तर लिहा की तिकडे. तर ते बाई खूप हसल्या होत्या तिकडे त्यावेळेस, आणि सगळा वर्ग हसला होता. मला आज सुद्धा काही मित्र भेटतात आणि ते आठवण देतात, काय रे उत्तर लिहून पाहिजे का तुला, अशा प्रकारचा किस्सा होता मजेशीर.
तर मग पुढे आल्यानंतर आमच्या वर्गामध्ये माझे जे काही मित्र होते त्या माझ्या मित्रांनी मला कधीच असं अपंगत्वाची जाणीव होते नाही. मला ते कबड्डी खेळायला घ्यायचे, मला खो खोमध्ये घ्यायचे, मला धावपळीमध्ये घ्यायचे, मला चोर शिपाईमध्ये घ्यायचे. सगळ्या प्रकारच्या खेळामध्ये माझ्या मित्रांनी कधी मला मी अपंग आहे म्हणून कच्चा लिंबू नाही घेतला. मला क्रिकेटच्या खेळामध्ये त्या सगळ्यांनी घेतलं. म्हणजे मी कबड्डी खेळताना बसून कबड्डी खेळायचो, पण बसून कबड्डी खेळत असताना माझी पकड जबरदस्त असायची आणि त्यामुळे मोठे मोठे लोक मला आऊट करण्यासाठी, मला लात मारण्यासाठी आमच्या DN नगरमध्ये आसोसलेले असायचे. मी एक चांगला कबड्डी चॅम्प म्हणून माझ्याकडे प्रसिद्ध होतो. पण त्याला महत्त्वाचं कारण माझ्या बिल्डिंगमधली मुलं जी होती आणि माझ्या शाळेमधली जी मुलं होती, खास करून बिल्डिंगमधल्या मुलाचा मी आठवण, शैलेंद्र पाताडे म्हणून माझा मित्र होता, तर तो मला नेहमी त्याच्यामध्ये सगळा संध द्यायचा असा. पण जेव्हा माझ्या ह्याच मित्रांचा जेव्हा अभ्यासामुळे घरचा तो मार खायला, म्हणजे माझा एक मित्र आठवतो मला, समीर कांबळे म्हणून, तो प्रचंड मार खायचा. त्याचे वडील प्रिन्सिपल होते आणि तो तसा एक वेळा हुशार होता, पण तो नंतर वाईटपणाला लागला, तर सगळं बेसिक चुकायला लागला, तर त्याला वडील इतकं मारायचे की त्याला नांगडं करून खाली उभं करायचे असं. आणि आम्ही जेव्हा 8वीमध्ये आलो तर आमच्या जे माझे सोबतचे वर्गमित्र होते, जे बिल्डिंगमध्ये मित्र होते, त्यांना सगळ्यांना सगळं शिक्षण सांगितलं की तुम्ही नापास होणारे लोक आहात, तुम्ही लायक नाही जगायचे, आणि त्यांना खूप वाईट अपमान केला. मग अशा वेळेला त्याचा तो अपमान मला स्वतःला कुठे असं झालं. मी म्हणलं तुम्हाला मी शिकवतो, तुम्ही या माझ्याकडे. आणि मग ते मुलं माझ्याकडे यायचे आणि ते अभ्यास केला. मी त्याचं बेसिक घ्यायचो, जे आमचे कांबळे सर शिकवते ते त्यांना बेसिक घ्यायला लागलो मी. म्हणजे अगदी चिन्हाचे नियम असतील, ते चिन्हाचे नियम त्यांना शिकवून असतील, इंग्रजी नियम असतील ते शिकवलं लागलो. आणि मजा म्हणजे ती सगळी मुलं पास होत राहिली. म्हणजे जे आमच्याकडे क वर्ग असायचा, त्या क वर्गातली मुलं म्हणजे नेहमी नापास होणारी मुलं म्हणून प्रसिद्ध होती त्यातली. तर त्यावेळी ती जी बॅचची जी मुलं होती जी माझ्याकडे आली त्यावेळेला, त्यांना मी खास करून त्यांना बोलवून घेतलं, ते सगळीच्या सगळी पास होतं. म्हणजे आमच्या DN नगरमध्ये कधी आला तर मी गॅलरी जात असायचे, त्या गॅलरीमध्ये मी त्यांचा अभ्यास करतो. म्हणजे माझी परीक्षा असताना सुद्धा मी त्यांचा अभ्यास घेत राहायचो. माझी आई खूप चिडायची, माझा मित्र जितेंद्र जाधव पण खूप चिडायचा की त्यांना आवडतं यांनी स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. परंतु ते पास होणे हा जास्त मला म्हणून आनंद वाटायचा. ते खूप खुश वगैरे पास झालं आणि ते जे एन्जॉय करायचे ते फार महत्त्वाचं होतं. आणि म्हणून 10वी तर खासच झालं की आमच्या काही मित्रांना सरांनी ठरवलं की त्यांना परीक्षेला बसवायचंच नाही आणि नापास होणार, आणि ते अत्यंत डब्बू आहेत अशी 22 मुलं होती. मग या 22 मुलांची मी जबाबदारी घेतली आणि सांगायला खूप आनंद वाटतो मला की ती 22 मुलं पास झाली. फक्त शाळेच्या शिक्षकांना अपेक्षा होती की मी डिस्टिंक्शनमध्ये येणं, चांगले मार्क मिळणार, 80-85% मार्क मिळेल. जितेंद्र जाधव सुद्धा बोर्डामध्ये येईल, पण मला डिस्टिंक्शन सुद्धा नाही मिळालं. शिक्षकसुद्धा नाराज झाले, माझी आई पण प्रचंड नाराज झाली, जितोही प्रचंड नाराज झाला. पण मी खुश होतो कारण 22 मुलं पास झाली होती तिकडे. तर ही प्रेरणा तिथून आली की जेव्हा मी नापास झालो तर मला माझ्या घरच्यांनी एक संधी दिली मला, आणि मला कळलं की नापास का होतात मुलं. मुळात गणिताचं जे बेसिक आहे, साधं चिन्हाचे नियम कळत नाही. इंग्रजीमध्ये 10वी झाल्यानंतर सुद्धा मुलांना शब्द कळत नसतात. इतिहासातले विज्ञानामधल्या ज्या काही संकल्पना समजत नाहीत, मग ते संकल्पना समजायचं मला लक्षात आलं की आपण जरा गाण्यात शिकवते कसं बरोबर जाईल. मग मी त्यांना ते गाण्यात शिकवायचो. तोरणाची व्याख्या असेल, गुरुत्वाकर्षणाची व्याख्या असेल, गतीचे नियम असतील, हे सगळे त्यांना मी गाण्यात शिकवतो. त्यावेळेच्या चित्रपटामध्ये जे प्रसिद्ध चाली असायच्या ना, त्या प्रसिद्ध चाली कारण व्याख्याचे 4-5 प्रश्न असायचे. मग ही गाणे पाठ केलं की मुलं पाठ होते, खुश होऊन जायचे तिकडे. उदाहरणार्थ तुला आता मला की हा डार्विनचा नियम आहे की डार्विनचा नियम काय आहे उदाहरणार्थ, तर मी डार्विन काय म्हणतो, विकासाचा नियम सांगतो, विकासाचा नियम काय, टाकाऊ टिकत नाही वारे डार्विन, अरे डार्विन रे डार्विन रे. किंवा गणिताचं डिंग चांग डिचांग डिंग चांग डिचांग, त्रिकोणाच्या कोणांची ऐशी कतैशी, ऐशी कतैशी, ऐशी कतैशी, बेरीज त्यांची 180, डिंग चांग डिचांग डिंग चांग डिचांग. असं इथं म्हणजे इंग्रजीचं काय म्हणलं, AEIOU AEIOU स्वरांनी सुरू होणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी ॲन वापरावा, ॲन वापरावा. तर ही अशी गाणी मी त्या पोरांना शिकवायचं, त्याच्यात ते कायम लक्षात राहायचं तिकडे. मग ॲन कधी वापरायचं नाही हे सुद्धा मी त्या गाण्यानं शिकवणार. ती मुलं हुशार झाली त्या पद्धती, आणि त्यांचं तेवढंच क्वेश्चन मी घेतलं की जे ते पास होऊ शकते बऱ्यापैकी. क्या बात आहे. तेवढं म्हणजे एक नापास झालेला मुलगा आणि तो शिक्षण सोपं करून शिकवतो लोकांना. म्हणजे जे शिक्षण महर्षींना जमलेलं नाही किंवा त्यांना ते सुचलं नाही, असं काहीतरी ते जर तुला सुचलं आणि त्यातून नापास होणारी मुलं पास होऊ लागली, मग हे बागशाळा हे जे रूप आहे हे याचंच एक्सटेंडेड रूप आहे का, की ते कसं सुचलं आणि ते कसं सुरू झालं? हां, म्हणजे खरं झालं की झालं असं की नंतर लोकांना कळलं की हा नापासांना पास करतो, म्हणून माझं नाव नापासाचा क्लास म्हणून ठेवलं होतं की नापासाचा क्लास कधी जायचं. आणि आमची DN नगरची जी होती घर आमच्या घरी, तर त्या घरामध्ये आम्ही गॅलरीमध्ये आधी मुलांचा अभ्यास घ्यायचो. म्हणजे माझ्या घरापासून सुरू व्हायचा अभ्यास आमच्या त्या गॅलरीमध्ये पूर्ण मुलं बसलेली असायची.
पण ते हळूहळू जाणवायला लागलं की आहे की हे लोकांना मग त्रास होतो आपल्यामुळे. मग त्यामुळे मग त्या मुलांना घेऊन मग बागेत जायला लागलो आणि मुलांची संख्या वाढायला लागली मुळामध्ये. म्हणजे जिकडे पूर्वी 20 आणि 22 मुलं होती त्यांना मी अकोमोडेट करू शकत होतो. म्हणजे मला खरंच एक किस्सा सांगायला आवडेल की माझ्या वडिलांनी मला याच्यात कायम प्रोत्साहन दिले, कारण ते देखील टप्परी होते आणि खूप मस्ती करून होते. तर त्या मुलांना तू शिकवतोयस हे माझ्या वडिलांना मात्र जाम नेहमी आवडायचं. माझे वडील त्या मुलांसाठी मेटल बॉक्स कंपनीवर यायचे, कामावरून यायचे रात्रीच्या वेळेला. तर त्यांच्या कंपनीमध्ये बुंदीचे छोट्या छोट्या पिशव्या मिळायच्या, लाडवाच्या पिशव्या मिळायच्या, नंतर शेवची पिशव्या मिळायच्या. तर ते सगळं माझ्या मुलांना वाटायचे. म्हणजे घरात ते कमायचे पण मुलांना खात होते, अभ्यास करा तिकडे. म्हणजे माझ्या वडिलांचं देखील ते प्रोत्साहन मला बऱ्यापैकी होतं. मग बागेमध्ये जावं लागलं. आमच्या बाहेर मागेच एक बाग होती, मग तिकडे जवळपास पहिल्याच वेळा जेव्हा मी बागेत क्लास घेतलं तर 80 मुलं होती तिकडे. आणि 86चा काळ असेल मला आठवत होतं त्यावेळेला की जेव्हा बागेमध्ये पहिल्यांदा गेलो, की 86च्या 86 मुलं जी नापास होणार होती ते सगळीच्या सगळी पास झाली. आणि ती फक्त एका शाळेतली नव्हती, माझ्या शाळेतली मुलं नव्हती, तर माझ्या आजूबाजूला जेवढ्या शाळा होत्या, फार वर्सोवा एका टोकाला ती शाळा म्हणा, किंवा जीवननगर एका वेगळ्या टोकाला शाळा, तिकडे कपासवाडी वेगळा, अंधेरी स्टेशनच्या कुठून माझी ती माउथ पब्लिसिटी म्हणतात ना, ग्रेटेस्ट पब्लिसिटी असते ती, त्या ग्रेटेस्ट पब्लिसिटी म्हणून तिकडे मुलं यायची आणि मग त्यांचे क्लास सुरू झाले. म्हणजे एकाच वेळेला मी एकाच मुलांना खूप का शिकू शकायचो. तर मी काय करतो, आधी पहिले 5-5, 10-10 बॅच मुलांना एकत्र घ्यायचो, जवळ घ्यायचो आणि त्यांना आधी चिन्हाचा नियम शिकवायचो तिकडे. आणि तो चिन्हाचा नियम त्यांना 20 वेळा लिहायला लागायचा की समान चिन्हाचा बेरीजचा नियम काय आहे, भिन्न चिन्हाचा बेरीजचा नियम काय आहे, गुणाकाराचे नियम काय, भागाचे नियम काय. आणि तो एक नियम मी त्यांना 100 वेळा लिहायचो. त्यांना सांगायचो तुम्ही मला वेळ द्या, मी तुम्हाला पास करून दाखवणार. फक्त जो थोडाच अभ्यास आहे तो थोडाच अभ्यास तुम्ही चांगला पाहिजे होते. इंग्रजीचे जे बेसिक शब्द आहेत 1300 शब्द मी काढून काढले होते त्यावेळेस शब्द. हे बेसिक शब्द म्हणजे मुलांना हिम म्हणजे माहिती नसायचं, दिस 10वीला आले, दिस माहिती नाही, दॅट माहिती नसायचं, व्हॉट माहिती नसायचं. ह्या सगळ्या शब्दाचे आधी अर्थ त्यांच्याकडून घोटून घ्यायचो मी. म्हणजे आमच्याकडे आता तर इंग्रजी फार सोपं आहे की बाबा समोर पॅरेग्राफ दिलं असं तुम्ही उत्तर घ्यायचं असतं तिकडे वेळेला. तर त्यावेळेला एका वाक्याची उत्तरामध्ये प्रश्नामध्ये कसं अर्ध उत्तर असतं आणि त्या प्रश्नामध्ये कसं उत्तर घ्यायचं आमच्या पाटील सरांनी जे शिकवलं होतं ते मी मुलांना एक प्रश्न जर दिला असेल ना, तर मग व्हॉट इज युअर नेम म्हणत असताना मग त्याचं माय नेम इज किशोर, माय नेम इज बाबू, माय नेम इज, म्हणजे प्रत्येकाचं त्या पद्धतीने लिहायला लावतो मला. आणि त्यामुळे मग ते मुलांना त्या पद्धतीने सोपं झालं, की मुलं इंग्रजी पण सोपं घ्यायचं लागतं मुलांना. तर जे सोपे शब्द आहे की कुठे इज आला पाहिजे, कुठे आर आला पाहिजे, कुठे वेअर आला पाहिजे, कुठे विल आला पाहिजे, हे सगळं मी एकेकाची मला असं वाटतं की 100, 200, 300 उदाहरणं मी त्यांच्यामध्ये घेतो. आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप हसत खेळत त्यांना शिकवायचो. असं की समजा एखाद्या मुलाला छोटंसं गणित दिलं तर तो चुकला तर त्याला तू हागलास तिकडे त्याच्यात शिरू येते. म्हणजे मुलं असं ते हसतात त्याला की काय केलं तर नेमकी कुठे चूक झाली हे त्यांना त्या पद्धतीने कळायचं. आणि त्यामुळे बागशाळाचं एक्सटेंड वाढायला मग तिकडे सुद्धा मुलं जास्त व्हायला लागलं. काय लागलं की पुढे काही मुलं असते त्यांना मायडी यायला जमायचं नाही. असं की मुलं जमायची त्यांची व्हायला दादा आम्हाला नाही जमायला द्यायला तिकडे, किंवा मी ह्या मुलं येऊ शकतो, थोडं गाडी खर्च नाही माझ्याकडे येण्यासाठी असं. मग त्याच्यानंतर मी माझ्या वेळेचा ब्रेकअप केला की सोमवारी मी या गार्डनमध्ये जाईन, मंगळवारी त्या गार्डनमध्ये जाईन, बुधवारी या गार्डनमध्ये जाईन, गुरुवारी त्या गार्डनमध्ये. असं करून मी माझ्या अंधेरी परिसरातल्या वेगळ्या गार्डनमध्ये वाटलं. किंवा एखाद्या मित्राचं घर असायचं. म्हणजे मला आठवतं की वेसावची गाणी लिहिणारे जे केदार पेजे, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांचे जे डान्स बसवले असं काशीराम वगैरे, त्यांच्या ग्रुपमध्ये केदार पेजे, त्याचं घर खूप मोठं होतं. तर वर्षामध्ये त्याच्या घरामध्ये जाऊन मी शिकवायचो असं. मग तिकडे बाकीची आजूबाजूची मुलं यायची तिकडे शिकवायला. तर ज्याचं घर मोठं आहे त्या घरामध्ये जायचं, तिकडे शिकवायचं. किंवा जर घर नाही भेटलं कोणाचं तर मग गार्डनमध्ये शिकवायचं. आता तेही नाही भेटलं तर बाजूला एखादी जर फुटपाथ असेल तर त्या फुटपाथवर त्या मुलांना शिकवायचं तिकडे. पण मग ते काम मी निष्ठेने करायचो. म्हणजे तिकडे कधीच असा कंटाळा नाही केला, कधीच आळस नाही केला तिकडे. आणि ते एक्सटेंड वाढत गेलं बऱ्याच वेळेला. मग ते हळूहळू असं झालं की ते लांबून लोक यायला लागली. कल्याणमधून लोक यायला लागली, बदलापूरहून लोक यायला लागली, विरारमधून लोक यायला लागली. मग मला असं वाटलं की आता आपलं अद्याप वेळेचं त्यापैकी केलं. मग मी काही मुलं तयार केली शिकवणारी की जी त्या पद्धतीने शिकवतील. आणि मग मी फक्त सोमवारी बाबा बांद्रा परिसरामध्ये असणार, मी मंगळवारी बाबा मी गोरेगाव परिसरामध्ये असणार, बुधवारी या परिसरामध्ये असणार. अशा प्रकारे करत मी तयार केलं गेलो. आणि पुढे कॉलेजमध्ये आलो, संघटनेमध्ये आलो, तर संघटनाचं महत्त्व कळलं. तिकडून गांधी आणि आंबेडकर अधिकच समजायला लागलं. आणि मग खास करून साने गुरुजींच्या आयुष्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे आले. राजा मंगळवेकरांचं साने गुरुचं पुस्तक चरित्र मी वाचलं. ते चरित्र वाचल्यानंतर मग मात्र मी फार हारपार बसलो. मी ठरवून टाकलं की आपल्याला गोरगरीब समाजासाठी काम करायचं आहे. आणि जी मुलं आहेत वस्तीतली गरीब मुलं आहेत त्यांना शिकवण्याचा म्हणतो असं. तुझ्या आता बोलण्यात चळवळीचा विषय आला, संघटनेचा विषय आला. तू अनेक संघटनांचा पालक आहेस, जन्मदाता आहेस, निर्माता आहेस आणि अनेक संघटना तर उभ्या केल्या आहेत.
तर हे संघटनेचं नेमकं महत्त्व तुला कधी उमगलं आणि ते काय आहे माणसाच्या आयुष्यामध्ये आणि समाजाच्या एकंदर चळवळीमध्ये संघटनेचं महत्त्व कसं अधोरेखित करता येईल? मी कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये आल्यानंतर आमच्याकडे प्राध्यापिक उत्कर्षा लाड मल्ल्या होत्या. त्या आम्हाला मराठी शिकवायच्या. त्यांनी त्या काळामध्ये मराठी शिकवलेले लेक्चर माझे खरं तर कालपर्यंत पाठ होते. त्यांनी शिकवलेले धडी, त्यांनी शिकवलेल्या कविता, पण ते नुसतं केवळ पुस्तकी नाही शिकवायच्या, तर त्या पुस्तकाच्या पलीकडे शिकवायच्या. बरोबर. असं. आणि आपण संघर्ष केला पाहिजे असं. म्हणजे एकतर मुळामध्ये आंबेडकरी समाजात जन्माला आल्यामुळे ते बाळकडू होतंच. त्यात माझी आई बंडखोर होती असं. आणि त्यामुळे संघर्ष करण्याचा एक उपजात स्वभाव. आणि लहानपणी अपंग असल्यामुळे जे काय माझा चिडकोर स्वभाव सगळा होता, त्या चिडकोर स्वभावाला माझ्या जरा असं म्हणून की मोल्ड करायचं काम जे अधिक चांगल्या प्रकारे केलं ते आमच्या प्राध्यापिका उत्कर्षा लाड मल्ल्या या माझ्या मॅडमने केलं. त्यांचे सगळे लेक्चर ऐकून मुळामध्ये असं. आणि त्यांच्या निमित्ताने मी छात्र भरतीमध्ये आलो कॉलेजमध्ये असताना. आणि छात्र भरतीमध्ये आल्यानंतर छात्रच्या पहिल्या अधिवेशनाला नाशिकला त्या मला घेऊन गेल्या. पण त्या तिकडे सुद्धा जात असताना सुद्धा मी खूप कंटाळा करायचो, टाळाटाळ करायचो. एकदा तर मॅडम माझ्या घरी आल्या आणि मला घरातून घेऊन गेल्या. 31 डिसेंबरचा दिवस होता. तर मला त्यावेळेला 31 डिसेंबर म्हणजे आमच्या बिल्डिंगची मुलं आणि आमच्या कॉलनीतली मुलं खूप मजा करायची, एन्जॉय करायची. तर त्यांच्यामध्ये एन्जॉय करायला खूप आवडायचं. आता मॅडम घेऊन आल्या आणि मॅडम सातत्याने यायच्या आणि मॅडमच्या सोबत आईने पाठवतं नाही, मग तिकडे पोट दुखायची ऍक्टिंग केली असं. पोट दुखून बाजूला झोपलं. पण तिकडे एक डॉक्टर होते, तिकडे याचं काही दिसत नाही, पण त्यांनी मला सांभाळलं, बाजूला झोपून ठेवलं. पण ना धड त्या कार्यक्रमामध्ये ना सहभागी होता आला, ना धड या कार्यक्रमात सहभागी होता आला. पण त्यावेळेला काही लोकांचे विचार ऐकले, छात्रवृत्ती शिबिरामध्ये विचार कानावर पडले. तर तुमचे प्रश्न आहेत तर ते तुम्ही सोडवले पाहिजे. छात्रवृत्ती गोष्ट मला फार आवडली. आपले प्रश्न आपण सोडवले पाहिजेत बऱ्याच वेळेला. आणि त्यावेळेला छात्र भरतीने रात्रशाळेच्या मुलांचा इश्यू घातलेला. सरकारने रात्रशाळा बंद करायचा निर्णय घेतला होता त्यावेळेला. तर त्या निमित्तानं मग मी छात्र भरतीमध्ये आल्यानंतर त्या पद्धतीने मी ज्याला असं म्हणू की कामाला लागलो. छात्र भरतीमध्ये खूप एक ॲक्टिव्ह सभासद म्हणून मी त्यामध्ये व्हायला लागलो. परंतु मग माझ्याकडे एक इनोव्हेटिव्ह आयडिया असायच्या, वेगळ्या प्रकारच्या आयडिया असायच्या तिथे. आणि त्यावेळेला छात्र भरतीने एक घोषणा केली की रात्रीचा बॅटरी मोर्चा करायचा. आणि तो बॅटरीचा मोर्चामध्ये मी सहभागी झालो होतो. त्याच्यातून तो संघर्ष करण्याच्या चळवळीचा फायदा कळाला. आणि त्यावेळेला जे असलेले मुख्यमंत्री शरद पवार, मला असं वाटतं शरद पवार की अशोक चव्हाण, ते मला आठवण आहे, शंकरराव चव्हाण, तर ते त्यावेळेला रात्रीच्या वेळेला आमच्या मोर्चाला सामोरे गेले आणि आमच्या मागण्या मान्य केल्या. आणि त्यांनी सांगितलं की आजपासून रात्रशाळा चालू राहतील म्हणून. तर तो जो काय विजय पाहिला, याही देही याही डोळा, आणि ते खरंच खूप असं उत्तेजित करणारी गोष्ट होती की काय ताकद, जर मुलांनी ताकद लावली तर ती काय गोष्ट करू शकते असं. आणि मग त्यावेळेला खूप मोठ्या मोठ्या लोकांना पण मला ऐकायला मिळालं. शिबिरामध्ये छात्रवृत्ती निमित्ताने पन्नाला सोरण असतील, नायर डोळे सर असतील, SM जोशी असतील, नागो गोरे असतील, असं मृणाल गोरे असतील, असे जे काही महान दिग्गज लोक ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता, ज्यांनी आणीबाणीमध्ये भाग घेतला होता, अशा लोकांचा विचार ऐकल्यानंतर मला खूपच प्रेरणा वाटली. आणि मला आठवतं की छात्र भरतीचं पहिलं शिबिर, छात्र भरतीनंतर मी सेवादलामध्ये आलो. माझ्या अंधेरीतल्या लोकल मित्रांनी, माझ्या सेवादल पुढे लोकांनी मला सेवादलासाठी ट्रॅप केला. आणि सेवादलाचं आमच्या अंधेरी विभागाचं पहिलं शिबिर होतं ते विवेक पंडितांच्याकडेचं शिबिर होतं. ते विवेक पंडितांकडे आम्ही जेव्हा शिबिरासाठी गेलो सेवादलाच्या निमित्ताने, तेव्हा विवेक पंडितांचं जे रूप पाहिलं आणि विवेका पंडितांचा लढा पाहिला, वेड बिगारी मुक्त. आणि ते दाढीवाले विवेक पंडित आले होते आणि त्यांच्या मागे कसं त्यांनी स्वतःच्या मामांच्या विरोधामध्ये कशी लढाई लढली होती. आणि त्यांनी ते 2 वेडबिगार ज्यांना ते मुक्त केलं होतं त्यांचं त्या गप्पा ऐकल्या होत्या. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की संघटनेशिवाय या गोष्टी होत नाहीत. आपले प्रश्न सोडवायचे असेल आपल्याला तर संघटनात आपल्याकडे असले पाहिजे. आणि मग तिथून संघटनेचं जे वेळ लागलं, मग मी सेवादल आणि छात्र भरती या दोन्ही गोष्टीमध्ये सायमल्टेनियसली काम करत गेलो. आणि त्यातून संघटनेचं खूप महत्त्व पडलं. पण पुढच्या काळामध्ये असं झालं की आम्ही जसं संघटनेचं काम करायला होतं, मधले काही लोकांना वेस्टेज इंटरेस्ट सुचले, असे मराठीच्या प्रश्नावर वाद निर्माण झाला. मला असं वाटतं पक्या त्या लढाईत तो देखील मला मोठ्या प्रमाणात मदत केली. तो 2 छान गाणी लिहून दिली होती शासनं, रामकृष्ण मोरेचं शिक्षणाची नका करू कंपनी, नंतर तालिबानवाल्या, ही तुझी गाणी होती. आणि मराठीसाठी मराठी माणसा हो जागा, ही तुझी जी गाणी होती ती आम्हाला त्या लढाईमध्ये उपयोगी पडली होती त्यावेळेला सुद्धा असं. तर तुझ्या त्या गाण्याने देखील आम्हाला खूप ताकद मिळाली होती लढायला सुद्धा. पण त्या आमच्या लढाईला आमच्या सिनियर लोकांनी काय केले, पिन मारले तिकडे. की बाबा त्यावेळेला असं झालं होतं की मराठीला ऑप्शन दिला होता IT चा. आमचं असं म्हणणं होतं की आम्हाला मराठी पण पाहिजे आणि IT पण पाहिजे. आमचं म्हणणं, तुम्हाला ऑप्शन तर तसे द्यायचंच असेल तुम्हाला तर ऑप्शन देण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत ना, तुम्ही मराठीसाठी भाषेला का ऑप्शन देताय? कारण भाषा शिकतो म्हणजे आम्ही लक्ष्मण गायकवाड वाचतो,
आम्ही भाषा शिकतो म्हणजे लक्ष्मण माने वाचतो, आम्ही भाषा शिकतो म्हणजे आनंद यादव वाचतो. असं तर भाषा शिकल्यामुळेच तो शिकणारा मुलगा आहे तो अशा वंचितांच्या जेव्हा अशा धडपडणाऱ्या मुलांच्या गोष्टी वाचतो आणि त्याच्या मनामध्ये या धडपडणाऱ्या मुलांच्याबद्दल एक प्रेम तयार होते, करुणा तयार होते आणि आपण तुला त्याच्याशी काहीतरी नातं आहे ही नात्याची भावना तयार होते. हे आम्ही त्या पद्धतीने पाहिलं होतं. आणि शेवटी भाषा म्हणजे वाचा आहे तिकडे आणि शिक्षण हे मातृभाषेमध्ये दिलं गेलं पाहिजे. हे राम मनोहर लोहियाचं शिक्षण संघटनेत आल्यानंतर राम मनोहर लोहियांचे विचार होते, बाबासाहेब गांधी, अगदी लोकमान्य टिळक या सगळ्यांचे मातृभाषेतून शिक्षणाबद्दलचे विचार मी वाचले होते. आणि मी स्वतः देखील इंग्रजीमध्ये जवळपास सगळीच गाणी रायमिंग गाणी मराठीमध्ये केली होती. एक गाणं ऐकायला आवडेल जॅक अँजिलचं, की त्याचं मी मराठीत रूपांतर केलं असं की तायडी न बायडी चढाई गेली टेकडी बादली भर पाणी आणायला तायडी पडली धडाम धूड तिच्या मागो माग बायडी पडली धड 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 धाड धड 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 धाड धडाम धूड. तर अशी जी गाणी की ती मला ग्रामीण गाण्याचं मला महत्त्व कळलं होतं. जे आपल्या भाषेमध्ये जेव्हा ती गाणं बोलतो आपण तर त्या भाषेमधून ज्ञान आपल्याला मिळायला लागतं होतं. मी आधीच लहानपणापासूनच एकतर ते मला सवय लागलेली की गणित असेल, सायन्स असेल, इतिहास असेल, हे जे विषय कळत नाहीत रिकाम्या जागा असतील त्या गाण्यामध्ये बोलून पाठ त्यामध्ये करतात. पण भाषेमध्ये बोललं ते कळतं. पण इंग्रजीमध्ये बोलायचं असेल, दुसऱ्या भाषेमध्ये बोलायचं तर आधी स्पेलिंग पाठ करा, मग त्या स्पेलिंगचा अर्थ समजून घ्या आणि ते तर समजायचं नाही. आणि मग माझी मातृभाषा मला माझ्या मातृभाषेमध्ये शिक्षण असलं पाहिजे आणि तीही एका बाजूने लढाई चालू असताना यांनी मराठी हा विषय पद्धतशीरपणे साईडट्रॅक करायचा प्रयत्न चालू हे जेव्हा लक्षात आलं आणि संघटनेची मूलभूत भूमिका तीच होती. आमचे जे संस्थापक वन ऑफ द संस्थापक होते आमचे नाया डोळे यांनी ती भूमिका तशी मांडली होती की मराठीमधूनच मराठी हा विषय असला पाहिजे किंवा मराठी इतिहास हा विषय येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्याला म्हणजे की काढला जाईल तो बेदखल करण्याचा प्रयत्न होईल. ह्या धोका त्यांनी आधीच वर्तवला होता डोळे सरने. पण डोळे सर जसे वारले तसे महाराष्ट्र शासनाने मराठीला ऑप्शन आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही मोठा लढाई लढला त्यावेळेला आम्हाला संघटनेतून बाहेर काढलं गेलं. आणि मग संघटनेतून जेव्हा मला बाहेर काढलं गेलं तर मग ते करायचं काय, कारण संघटनाचा आमचा जीव होता, संघटनाचा आमचा प्राण होता. म्हणजे संघटना नसेल तर मी याला असं मिळतं की मी काहीच करू शकत नाही. संघटनेच्या या दोघल्या वृत्तीमुळे मधल्या काळामध्ये मला वेळ लागला होता मध्ये. म्हणजे इतका की माझ्या मनावर परिणाम झाला. मला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागली, डॉक्टर राजेंद्र बर्वेची. मी केईमध्ये ॲज अ मॅड म्हणून 3 महिने ॲडमिट होतो. असं मग त्या सगळ्यामधून मी बाहेर आलो. तर बाहेर आला असताना सुद्धा मी त्यावेळेला आजारी असताना मला एक किस्सा आठवतो की त्यावेळेला विरोधी पक्ष नेते असलेल्या मुनाल गोरे मला भेटायला आल्या. माझ्या माझ्या घरी 4 महिने सोडून आलेले आणि माझं घर सगळ्या बाजूने कोसळतं. घरात बसायलाच आमच्याकडे खुर्ची सुद्धा नव्हती त्यांना देण्यासाठी. आमच्या बाजूने खुर्ची आणली. त्या मला भेटायला आल्या, मला बघायला आल्या आणि तिकडे सांगतात माझ्या घरच्यांना त्यावेळेला की हा काय तू सामाजिक काम करायच्या लायकीचा नाही आहेस, असं तू सामाजिक काम करता कामा नाही. तर मला तो खूप राग आला त्यावेळेला. असं मी त्यांना म्हणाला तुमचा उजवा हात पुढे करा आणि त्यांना जोरात चिमटा काढला मी. असं मग त्यांचा हात गेला तिकडे. बोलू तो चिमटा काढलेल्या हाताला तुम्ही काय केलं, सांभाळलं ना त्याला, हळूवारपणे त्याला जपलत ना. तसं आमच्यासारखे हळूवार कार्यकर्त्यांना जरा जपायचा प्रयत्न करा. आमच्याच घरामध्ये येऊन तुम्ही आमचीच अशी जर घाण काढणार. आणि तुम्हाला कळायला पाहिजे की संघटना ही आमच्यासाठी खूप लाख मुलाची आहे. पण मुलाला त्यांचं मोठेपण होतं खूप. त्यामुळे आम्ही चिकळवाळा तिकडे त्यांनी त्या खूप सहजतेने घेतलं. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे, मला तुला हेच टेस्ट करायचं होतं की संघटना तुला खरी म्हणते तर तू लवकर बरा झाला पाहिजे असं. तर त्यांचे तो विचार, त्यांचा जो मोठेपण आहे मला असं. आणि माझ्या आईने मला त्या काळात केलेला सेवा आहे किंवा त्यावेळेला माझ्या मित्रमंडळाने मला जी काय दिलेली ताकद आहे त्याच्यामुळे मी पूर्ण बाहेर आलो. पण मला एक जाणवलं की मी संघटनेशिवाय दुसरं काय नाही करू शकत. मला लोकांच्या कामासाठी मला जाणवलं की लोक जेव्हा अडचणीत येतात तेव्हा त्या लोकांची अडचण दूर केल्याशिवाय मला चैन नाही लागत. मी स्वस्त झोपू नाही शकत. आणि जेव्हा मला संघटनेमधूनच बात केलं गेलं तर त्यावेळेला ते मग खूपच भयंकर झालं. पण मग नुसतं हात हलवून नव्हतं, ठीक आहे बात केलं तर बात केलं म्हणून पहिल्यांदा विद्यार्थी भरती सुरू केली. पण मग त्याच्या निमित्ताने मग जाणवलं की वेगळ्या विषयावरती काम करण्यासाठी वेगळ्या संघटनाची गरज आहे. हाच प्रश्न मला इथून पुढे न्यायचा होता असा की ज्याला संघटनेतून बाहेर काढलं किंवा जो संघटनेतून बाहेर फेकला गेला आणि संघटनेमुळेच तो पुन्हा मनोविकारामुळे पछाडला गेला, त्याला तो मनोविकारग्रस्त झाला. अशा माणसाने आज अनेक संघटना उभ्या केल्या आहेत आणि त्या अत्यंत ताकदीने शक्तिशालीपणे काम करतायत. तर हे कसं शक्य झालं? ही माणसं जोडण्याचं जे तंत्र आहे ते कुठून आलं आणि त्याचं महत्त्व आजच्या जगात किती आहे? एक तर मला लक्षात आलं की म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की संघटनेशिवाय पर्याय नाही, गांधींनी सुद्धा सांगितलं संघटनेशिवाय पर्याय नाही, महात्मा फुलेने सुद्धा सांगितलं संघटनेशिवाय पर्याय नाही. म्हणजे वाचन प्रचंड वाढलं होतं आणि संघटनेचं गरज त्या पद्धतीने अधोरेखित झाली होती. आणि संघटनेची गरज ज्यावेळेला अधोरेखित झाली तेव्हा समजलं की बाबा संघटना का,
तर लोकांचे प्रश्न आपल्याला सोडायचे. लोकांच्याकडे अनेक अडचणी असतात, खूप छोट्या छोट्या प्रश्न. जेव्हा एकटा माणूस म्हणून जेव्हा तू प्रश्न एखाद्या माणसाचा सोडवायला जातो तेव्हा त्याला इथलं प्रशासन जुमानत नाही. इथलं प्रशासन त्याला हाडतूड करतं, प्रशासन त्याला फेकून देतं. बरोबर. पण ते जर संघटनेच्या मागे जर कवच कुंडल असेल तर त्या एकट्या माणसाची ताकद 100 हाताची ताकद होऊन जाते क्या बात. तिकडे. आणि मग तो प्रशासन ज्या पद्धतीने नंतर त्याचे किस्से मी छत्रपतीत असताना आणि कधी वेगभावाच्या चळवळीमध्ये साथ दिली, त्या निमित्ताने मीराताईच्या चळवळीमध्ये साथ दिली, दाभोळकरांच्या चळवळीमध्ये त्या निमित्ताने उतरलो होतो. तर या सगळ्या चळवळीच्या निमित्ताने लक्षात आलं की एक संघटना ही 1 लाख माणसाच्या जोडीने काम करते. संघटनेचं तुमच्या मागे नुसतं कवच कुंडल असेल तर समोरचा जो प्रशासक आहे तो घाबरतो, तुमच्या मागण्या पूर्ण करतो. आणि हे लक्षात आलं. पण नुसती संघटना कोणासाठी बांधायची? तर संघटना, बऱ्याच संघटना अशाच होत्या की 1 मॅन आर्मी संघटना, नुसतं लेटर काढायची आणि संघटना करायची. आणि मग हे त्या 1 मॅन आर्मी असलेल्या ज्या संघटना असतात त्यांच्यामध्ये वेस्टेज लिटर कसा शिरतो ते पण मी पाहिलं. बाबा एखादा प्रश्न उचलायचा, तो प्रश्न लावायला अशी ॲक्टिंग करायची आणि तो प्रश्न सोडवायचा नाही. आणि त्या प्रश्नानिमित्ताने स्वतः पैसे कमवायचे, गब्बर व्हायचं, प्रतिष्ठा मिळवायची. आणि मग साधं पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जायचं असेल तर ते जायचं, ती माणसं येणार, उभे राहणार आणि मग ती मांडवली करताना काहीतरी पैसे तिथून काढून त्या गरीबाला लुटायचं. म्हणजे त्याचा न्याय राहिला बाजूला. म्हणजे मला एक किस्सा आठवतो की माझ्या एका मित्राला कारण नसताना पोलिसांनी मारलं होतं तिकडे. आणि मग त्याने थोडासा आवाज करतो, म्हणजे मला तुम्ही का मारलं? तर त्याला मारून मारून धरपड त्याला चौकीमध्ये टाकलं. काही विचारली खरंच काही चुकी नव्हती. त्याने फक्त प्रश्न विचारला मला का मारतो म्हणून अशा. आणि त्यावेळेला आमच्याकडे असलेले 1 मॅन आर्मी असलेले सगळे ज्येष्ठ असलेले कार्यकर्ते तिकडे गेले आणि त्याने 25,000ची तोड त्याला करायला लावली त्याच्या घरच्याची बघून. आणि ते फार मला वाईट वाटलं गेलं की हे 25,000ची तोड का त्यांनी करायला लावली. मग नंतर मी त्याच वेळेला संघटना त्यावेळेला योगायोगाने मी होतो आणि मग मी ते आंदोलन केलं आणि 25,000 रुपये घेतले आणि भिकारी पुरस्कार मग त्याच पोलिसाला मी दिलं. तर ते 25,000 रुपये त्या मुलाची वसूल करून दिली त्यावेळेला सुद्धा असं. तर ह्यामुळे मला कळलं की संघटना एकट्याची चालत नाही. संघटनेसोबत जर माणसं असेल आपल्याला तिकडे तर ती अधिक ताकद मौल्यवान होती. आणि म्हणून मग मुळात एक जात्यात एक संघटक स्वभाव होता माझा. वाचनाची सवय, लोकांशी मैत्री करायला मला आवडते. मला जे माहिती आहे ते लोकांना सांगायला आवडतं. फार मजा वाटते त्यांना की त्यांना ते कळलं पाहिजे, त्यांना ते समजलं पाहिजे. नंतर जगभराच्या वेगळ्या देशामध्ये पाहिल्यानंतर जगभरातल्या लोकांनी सुद्धा कशा पद्धतीने केलं, की ज्ञान कसं वाटत गेलं आणि ज्ञान वाटण्याची काय गरज आहे. म्हणजे बुद्धाचा किस्सा आठवतो मला की त्यांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तर त्यांच्याकडे 2 प्रश्न होते की बाबा मी काय करायचं, मी स्वतः पुढे ठेवतो की इतरांपुढे ठेवायचं. मग इतरांपुढे का द्यायचं? तर सगळा समाज जर आपल्याला ज्याला असं म्हणू की बासमती तांदळासारखा बनत असेल तर बासमती तांदळाचा जसा प्रत्येक दाणा जसा बासमती असतो तसा प्रत्येक माणसाचं बासमती बनवणं पण आपण केलं पाहिजे. एक व्यक्ती निर्माण केलं पाहिजे. आणि व्यक्ती निर्माण करण्यापाशी जसं इस्लाममध्ये सांगितलं की जब पहाड आपके पास नहीं आता तो पहाड के पास आपको जाना पडता है असं. ते देखील ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होता. म्हणजे कृष्णाच्या गोष्टीचा परिणाम होता माझ्यावरती, रामाच्या गोष्टीचा परिणाम होता. ह्या सगळ्या माणसांनी लोकांना जवळ करून आणि ते कोणाला गोळा केलं? जसं शिवाजी महाराजांनी मावळ्यांना गोळा केला आणि स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांना स्थापन ते स्वतःसाठी नव्हतं करायचं होतं, बरोबर. तर ते का जनतेला चांगले दिवस यावेत म्हणून ते करायचं होतं. या गोष्टीचा परिणाम माझ्यावर झाला. आणि म्हणून संघटन कौशल्याने लोकांना जवळ करणं, तुमचे प्रश्न सोडवणं मला मदत होईल या दृष्टीने मी लोक गोळा करायला लागलो. पण आता या संघटना सगळ्या स्थापन झाल्याच, पण या संघटनेतून जिथे जेव्हा राजकारण वाढलं त्यामुळे वैफल्य आलं, पण त्यातूनही काम उभं राहिलं पाहिजे. यासाठी ज्या नवीन संकल्पना घेऊन आता शिक्षणाच्या क्षेत्रातली मैत्रकुलसारखी संघटना, मैत्रकुलसारखी व्यवस्था तू निर्माण केली, तर हे मैत्रकुलचं बीज नेमकं कधी पेरलं गेलं आणि त्याची आज सद्यस्थिती काय आहे? छान प्रश्न. म्हणजे मैत्रकुलचं बीज खरं पेरलं कुठे गेलं की ज्या वेळेला मी संघटनेत काम करत होतो आणि एका बाजूला ते संघटनेची कामं चालायची, पण दुसऱ्या बाजूला मला लक्षात यायचं की नुसती आंदोलन करून चालणार नाहीत, असं रचनात्मक कामसुद्धा त्या पद्धतीने करावं लागेल. आणि रचनात्मक कामातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. मला जाणवलं की शिक्षण हे अमृत आहे, शिक्षण हे संजीवनी आहे. जेव्हा माणूस शिकतो तेव्हा माणूस प्रचंड बदलतो. आणि त्याचे अनेक किस्से मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये त्या पद्धतीने पाहिलं. पण अनेक घरामध्ये मी असं पाहिलं की मुलाला शिकायची खूप इच्छा असते, परंतु घरामधून त्यांना शिक्षणाचं वातावरण मिळत नाही. त्यांना वाटतं की 10वी झालं खूप झालं, त्यांना आता डायरेक्ट नोकरी करावी. 12वी झाली तरी खूप झाली, मग त्याला कुठे रिक्षा चालवायला लाव, त्याला कुठे वॉर्ड बनायला, त्याला अशा काहीतरी पका. त्यावेळेचा गिरणी कामगार संप होता आणि गिरणी कामगारच्या संपामुळे तर बऱ्याचशा मुलांना त्याला असं म्हणतं की बालमजुरी करावी लागली आणि त्यांचं शिक्षण सुटलं. हा परिणाम माझ्या मनावर खूप खोल झाला आणि माझी खूप इच्छा असायची की ह्या मुलांनी शिकलं पाहिजे. म्हणजे मी तिथून जेव्हा मला तडफड झाली की जेव्हा जाणीव झाली की बाबा मुलांनी शिकलं पाहिजे तरी आपण धडपड केली पाहिजे, मी धडपडायला लागलो. म्हणजे मला एक
माझा मित्र आहे प्रवीण मंगेरा, ज्याने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो बोलला की तो 8वीमध्ये 2दा नापास झाला. तो नापास झाला, त्याच्या घरच्यांनी त्याला हॉटेलमध्ये बसवलं पैसे घ्यायला असं. आणि मी तेव्हा बाहेर होतो कुठेतरी, मी बाहेरून आला, मला कळलं की हॉटेल बसवणे शिक्षण सुटलं. मला जाणवतं की हा खूप हुशार आहे, ह्याला बेसिक गोष्ट जमत नव्हती आणि ह्या बेसिक गोष्ट न आल्यामुळे हा नापास झाला. मग मी त्याला थोडासा हट्टलो, थोडासा रुसलो आणि ह्याला पुन्हा मी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये तो 8वीचा पास झाला. तो बघता बघता तो ग्रॅज्युएट झाला. एवढंच नाही तर मुंबई विद्यापीठाचा शेवटचा लास्ट इलेक्टेड चेअरमॅन आहे प्रवीण मंगेरा. आणि आज तो आमच्या अंधेरी भागामध्ये एक PMC मध्ये एक मोठा उद्योगपती म्हणून तो काम होतो. अनेक सोसायट्यांना त्याने वाचवलेलं आहे. पण तो ग्रॅज्युएट होऊ शकला आणि ग्रॅज्युएशननंतर त्याने बऱ्याच गोष्टी तो करू शकला. पण त्या काळामध्ये मला बऱ्याच वेळा जाणवलं की आपल्याला एक जागा पाहिजे असं. आणि ही जागा जर नसेल तर ते शेवटी मुलं काय होतात, त्यांचं शिक्षण राहून जातं आपलं. ह्या मुलांना आपण ताकद दिली पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीला मी विरारला माझं घर एक येतं होतं विरारला मी इकडे. तर विरारच्या घरामध्ये मी माझ्या अशा काही मुलांना ज्यांना घरातून आईवडील शिकायला देत नाही आहेत आणि शेवटचे 2 महिने असताना खरं तर खूप क्रुशियल असतं, तेव्हा नोकरी करायची नसते मुलांना आणि तेव्हा फक्त शिक्षण घेतलं पाहिजे. पण जी रात्रशाळेमध्ये जाणारी जी मुलं आहेत ती मुलं काय करणार बिचारी, ते जाणार कोणाकडे. मग त्यावेळेला मी विरारच्या माझं एक घर प्रोजेक्ट होतं, घरामध्ये त्यांना बोलावतो 2 महिने आणि त्यांचा तिकडे अभ्यास घ्यायचा. ते सगळीच्या सगळी मुलं पास व्हायची दरवेळेला. पण मग पुढे मला असं झालं की मग पुढे काय करायचं मला काळामध्ये. आयुष्यामध्ये अशी वेगळ्या प्रकारची स्थित्यंतरे येत गेली, अनेक वेळा कोसळलो होतो जसा म्हणतो तसा. परंतु मला लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे, गरिबांबद्दल प्रेम असल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करायला माझा जन्म झाला असं माझ्या मनामध्ये कुठेतरी होतं. आपलं काम स्वतःचं दुःख जोजवण्यामध्ये नाही आहे, काहीतरी करण्यामध्ये. आपल्याला लोकांचं काम करताना आपल्याला लोकांच्या उपयोगी पडायचं ही जाणीव निर्माण झाली. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये आमची बडेकर फॅमिली आली. या बडेकर फॅमिलीने मला जवळपास 13 वर्ष सांभाळलं. आणि त्यांचे जे म्हणजे बाबा आमचे सूर्यकांत, त्यांना मी बापू म्हणतो, सूर्यकांत बडेकर स्वतः एक चांगले कवी आहेत. आणि त्यांची मिसेस नंदा बडेकर, जिला मी आवडी म्हणतो, ही आवडी त्यावेळेला घरकाम करत होती असं. आणि बापू एसिकमध्ये सारख्या गव्हर्नमेंटमध्ये नोकरी होते, तिकडे ते 4थ्या श्रेणीमध्ये काम करत होते असं. तर मी त्यांच्या घरामध्ये शिवताना 4 मुली, तर त्यांनी देखील आपला मुलगा म्हणून माझा सांभाळ केला. आणि त्यांचं जे घर होतं मोठं जवळ 600-700 स्क्वेअर फीटचं घर, ते त्यांनी मला पूर्ण ओपन करून दिलं. मग त्या घरामध्ये सुद्धा मी त्या पद्धतीने मुलांना सांभाळायला लागलो. तिकडे ती मुलं यायची, तिकडे त्यांचा अभ्यास करायची. आणि ज्यांना घरातून संधी मिळत नाही ती मुलं कुठे जाणार, तर ते बाबा मग माझ्याकडे यायची, माझ्यासोबत राहायची. त्यांनी ते घर म्हणजे माझं घर झालं होतं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ते मला काय लागलं की आता नाही, अशा मुलांना गरज आहे शिकवण्याची. नंतर मधल्या काळामध्ये माझं ॲक्सिडेंट झालं. आधी मला पायला खूप स्मॉल कट यायला लागले. त्या काळामध्ये पुन्हा बडेकर फॅमिलीने, माझ्या फॅमिलीने खूप त्रास घेतला. लोकांना खूप कर्ज झालं. माझ्या बहिणींनी आणि पूर्ण संघटनेच्या लोकांनी मला खूप त्यावेळेला मदत केली. म्हणजे त्यांच्यामुळे मी खरं उभा राहिलो. बराच पैसा लागला. त्याच्यामध्ये खास करून मला कौतुक करायचं वाटेल, आभार मानासाठी प्रसिद्ध लेखिका आणि मोठी कवयित्री कविता महाजनताई, तिने माझ्यासाठी पैसा उभा केला. भावड्या म्हणजे वैभव छाया थोरात, सुलक्षणा महाजन, अशा अनेक लोकांनी माझ्यासाठी मदत केली. त्यावेळेला माझ्याकडे कुठलाच पैसा नव्हता, त्या लेवलला काही ताकद नव्हती. परंतु माझ्या घरच्यांना देखील त्या निमित्ताने कसं झालं, माझे काका म्हणजे बापू जगताप असणारे, त्यांनी देखील मला मदत केली, त्यावेळेला उभं राहायला मदत केली. पण त्याच वेळेला नेमकं असं झालं की बापूंचे एसिकमध्ये नोकरीचं रिटायरमेंट आली. आणि मग त्याच वेळेला माझा नेमका ॲक्सिडेंट झाला. जेव्हा मी ॲडमिट होतो तिकडे, पायाचा माझा अपघात झाला दुसऱ्या वेळेला. आणि त्यावेळेला त्यांना घर सोडावं लागलं तिकडे. आणि मग तिकडून ते विरारला गेले. आणि मग माझ्याकडे मात्र काही मुलं होती, त्यांना शिकायचा अभ्यासाची तयारी होती. तर त्यांचं नेमकं करायचं काय. तर त्यावेळेला पुन्हा मग माझा मुलगा तिकडचा जुना गजानन काळे याने मला DY पाटील हॉस्पिटलमध्ये मोरे म्हणून तेव्हा प्रमुख होते, तर त्यांच्याशी बोलून मला तिकडे 2 महिने तिकडे माझ्या फिजिओथेरपीसाठी ठेवलं. तिकडे देखील माझ्यासोबत काही मुलं शिकली. त्यानंतर पुन्हा मी डॉक्टर भोसले यांच्या घरामध्ये काही दिवस राहिलो असं. मग नंतर माझे मित्र उदय रसाळ यांच्याकडे 2 महिने राहिलो. या सगळ्याकडे घरात असताना माझ्याकडे प्रत्येक वेळेला मुलं होती. आणि त्या मुलांचा सकट त्यांनी माझा सांभाळ केला. त्यांचे कपडे धुणं, त्यांचं जेवण बनवणं, हे सगळं त्यांनी सांभाळ केला. मग मला असं वाटलं की आपण कोणाला किती त्रासदायक व्हायचं. आणि त्यावेळेला मग सर्व लोकांनी विचार केला की माझ्यासाठी म्हणून घराची व्यवस्था करायची. आणि ते माझ्यासाठी घर निर्माण केलं. जसं ॲडव्होकेट अश्विन थूल, जस्टिस थूल यांचा मुलगा, पण तो स्वतः एक चांगला ताकदीचा मुलगा आहे. तर या अश्विन थूलने माझ्यासाठी घरासाठी पैसे द्यायचा आणि त्यासाठी कबूल केलं. मग अनेक जागा शोधण्यात आल्या होत्या, परंतु त्यावेळेला मी उदय रसाळ भाऊ यांच्याकडे राहत होतो. तर मग ठरवलं की कल्याणमधली परिस्थिती बघितली, कल्याणमधलं वातावरण बघितलं की तिकडे येणाऱ्या काळात लवकरच उडता कल्याण होणार आहे. आणि म्हणून मग मी मैत्रकुल कल्याणला स्थापन करायचा विचार केला.
त्यासाठी अश्विन थोरने 1 लाख रुपये डिपॉझिट दिले. सुरुवातीला बरीचशी मदत केली आणि पुन्हा तिकडे त्यावेळेला कविता महाजन असतील, प्रसिद्ध लेखिका मुग्धाताई कर्णिक असतील आणि अगणित लोकांनी, म्हणजे मी आता कोणाकोणाचं नाव घेतो, म्हणजे अमेरिकेमध्ये राहत असणाऱ्या आपल्या जोशीताई असतील, तर त्या सगळ्यांनी मला तिथून 1 लाख रुपये मला त्याचा पहिला पगार मला त्या पद्धतीने त्यांनी पाठवला होता असा. आणि तिथून मग ते हळूहळू मैत्रकुल आकारायला लागलं. सुरुवातीला 10 मुलं होती, मग 20 मुलं झाली, मग 30 मुलं झाली आणि आज मैत्रकुल एक कल्याण आपलं एक मैत्रकुल आहे. तिकडे त्याचं आपण नवनीत मैत्रकुल नाव ठेवले. तिकडे जवळपास 60 मुलं आहेत आपली आणि आज एक माणगावला आपलं मैत्रकुल आहे. तिकडे जवळपास आता 19 मुलं आहेत. माणगावचं मैत्रकुल माझ्या शाळेतला आणि कॉलनीतला मित्र संदीप मोकल याची जागा इकडे माणगावमध्ये होती. तर त्याने त्याची जागा ती मला उपलब्ध करून दिली तिकडे, की तू इथे राहा 5 वर्ष घर. म्हणजे आज दोन्हीकडच्या जागा आपल्या भाड्याच्या जागा आहेत. परंतु कल्याणमध्ये आपल्याला आता तिकडचे जे मालक होते त्यांनी आपल्याला शेवटची डेडलाईन सुरुवातीला दिली होती. नंतर त्यांनी ती डेडलाईन थोडी एक्सटेंड केली. परंतु मग नंतर 5 वर्षासाठी आपल्याला डॉक्टर प्रवीण मोरे यांनी 20 गुंठा त्यांची जागा दिली. तिकडे आपलं बांधकाम चाललेलं आहे सध्या असं आहे. तर तेही काम त्या पद्धतीने वेग धरते आपल्याला. नंतर या सगळ्या काळामध्ये राजेश्रीताई म्हणून आहेत गायकवाड, त्यांची मदत झाली. डॉक्टर जितेंद्र जाधव तो माझा आजही मागेशी उभा आहे, त्याने पण एकदा 1 लाख रुपये दिले मला. म्हणजे ही सगळी मित्र किंवा अख्खी तुमची संघटना, प्रकाश तू, किशोर आणि हर्षद, तुम्ही जेव्हा मी संकटामध्ये आलो त्यावेळेला तुम्ही मला मदत केली म्हणून आज मैत्रकुल टिकून आहे तिकडे आणि आज मैत्रकुलचं काम चाललेलं आहे. क्या बात आहे. मैत्रकुलबद्दल असं म्हटलं जातं की हा एक माणसं घडवण्याचा कारखाना आहे आणि चांगली माणसं, चांगले युवक देशासाठी तयार करायचे. तर पण असे युवक इथे तयार होत आहेत, त्यांची पार्श्वभूमी मुळात काही श्रीमंतीची नाही, ते वैभवात वाढलेले नाही, त्यांचे स्वतःचे काही वेगळे प्रश्न आहेत. तर अशी काही उदाहरणं सांगता येतील का 1-2 की जी मुलं म्हणजे वाईट मार्गाला गेली असती, वाम मार्गाला गेली असती, पण ती आज विधायक मार्गाने आयुष्य जगतात आणि समृद्ध झालेली आहे. पैशांच्या दृष्टीने नव्हे तर एकंदर माणूस म्हणून समृद्ध झालेली आहे, त्यांचं जगणं सुधारलं आहे. नक्की खरं तर मग जसं तर मैत्रकुल स्थापन करता विचार तरी आणायचं कोणाला. तर या मधल्या काळामध्ये आपल्या काही बागशाळा, काही सिनियर शाळा, काही फुटपाथ शाळा आपल्याकडे होत्या. मग या शाळेमधून काही निवडक मुलं आपण अशी मुलं निवडली की ज्यांना खऱ्या अर्थाने माझी गरज आहे. म्हणजे एका बाजूला शिक्षणाचं काम करतो, दुसऱ्या बाजूला आंदोलनाचं काम करताना तिसऱ्या बाजूला मी HR म्हणून सुद्धा काम केलं काही काळ. काही बँकांसाठी काम केलं, काही हॉटेलसाठी सुद्धा काही काळ काम केलं, काही HR होते त्यांच्या हाताखाली सुद्धा काही काम केलं. पण त्यामुळे माझ्याकडे एक ज्याला असं म्हणू की व्यक्तिमत्व विकास निर्माण करण्याची एक वेगळ्या माझ्याकडे हातखंडे आले. माणसं घडवणार होतो, वाचणार होतो. तर त्यामुळे मी ठरलो की बाबा आपण अशा मुलांना एक साध्याची त्यांना समाजाने टाळले आणि ज्यांना काहीतरी करायचं आहे. हे मला रावसचं उदाहरण मला सांगितलं की जेव्हा रावस माझ्याकडे आला, आज तो रावस तुम्ही सगळे ओळखता, रावस म्हणून राहुल घरत, तो चोर म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या घरात त्याने चोऱ्या केल्या, त्या नातेवाईकामध्ये त्याने बऱ्याचशा प्रमाणामध्ये चोऱ्या केल्या होत्या. आता तो सगळ्यांना नकोसा झाला होता. पण तो जेव्हा मला भेटला तेव्हा मी त्याला बघितलं, त्याची काही चित्र त्यांनी मला दाखवली. मला जाणवलं की तो याच्याकडे चांगली चित्रकला आहे चांगली त्याकडे. आणि मग त्याला वसई विकासनेच्या ATD त्याला प्रवेश घ्यायला लावला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की तो महाराष्ट्रामध्ये काही नंबरमध्ये त्यावेळेला तो आला पहिला. पण आज तो एक खूप चांगला चित्रकार म्हणून आणि तुमच्या घराची भिंती रंगवून तुमच्या आर्ट डेकोरेशनमध्ये तो खूप चांगल्या प्रकारे आहे. कदाचित तो तिकडे असताना तर कधी त्याचं स्वतःचं आयुष्य बिघडलं असतं. प्रवीण बंगिराचा किस्सा तुला मी सांगितला की तो तर नापास झाला, तर गल्ल्यावर बसून राहिला असता आतापर्यंत. माझ्याकडे आता एक फुलण नावाची मुलगी आहे. तर तिला किडनॅप केलं गेलं होतं 9वी-10वीमध्ये असताना आणि तिला किडनॅप केलं गेलं होतं आणि लोकांना असं वाटलं की ती पळून गेली एका मुलाच्या मागे लागून. आणि मग ते सगळीकडे नाव बदनाम झालं आणि ज्या दिवशी पळून गेलं त्या दिवशी वडिलांना अटॅक केला, ते एवढे त्यात गेले नाही. असं ज्याने किडनॅप केलं त्याने तिला धमकी दिली होती की तू जर काही बोलशील तर आम्ही तुला तुझ्या आईला आणि तुझ्या भावाला मारून टाकू. तिने खरं तर ती सख्खी आई लहानपणी गमावली, ती वडील पण गमावले आणि ती वडिलांना मारणारी म्हणून ती प्रसिद्ध झाली होती. ती सावत्राई सोबत ती राहते. सावत्री तशी तर बऱ्यापैकी चांगली ती, पण ती प्रचंड बदनाम झाली. ती बदनामी नेहमीच्या तर ती प्रचंड बिघडली सुद्धा होती. तिला काही चुकीच्या वाईट सवयी त्याप्रमाणे लागल्या होत्या. परंतु आपल्या मैत्रकुलमध्ये मायाताई चव्हाण नावाच्या आपल्या हितचिंतक आहेत, त्यांनी तिला आपल्याकडे आणल्यानंतर आज ती चांगली 12वीमध्ये शिकते, चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये, आणि ती चांगली लेखिका म्हणून सुद्धा आता ती नावारूपाला त्या पद्धतीकडे येते. असं तर तिचं एक उदाहरण सांगताल आपल्याला. असं अनेक रावस आणि फुलन यांचं आयुष्य समृद्ध करणारं, माणूस म्हणून त्यांना जगायला शिकवणारं असं जे हे मैत्रकुल आहे, त्याच्या आता शाखा विस्तारत आहेत. आता
माणगावमध्ये आज आपण जे ध्वनिमुद्रण करतो आहोत ते माणगावच्या मैत्रकुलमध्ये बसून करत आहोत. पण हे सगळं करत असताना या सर्व युवकांमध्ये सगळे विचार पेरण्याचंही काम किशोर साईड बाय साईड करत असतो. त्यामुळे अनेक संघटना ज्या त्याने स्थापन केलेल्या आहेत त्या संघटनांच्या मार्फत आणि त्याचबरोबर आता त्याचं सुरू असणारं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक विचार लोकांपर्यंत, चांगले चांगले विचारवंत लोकांपर्यंत आणण्याचं काम किशोरने आता केलेलं आहे. पण यातूनच एक गोष्ट आमच्या अशी लक्षात आलेली की किशोर हा सगळ्या भारतीय सणांचा एक वेगळा अन्वयार्थ लावून जगाला तो सांगत असतो आणि त्याचा वेगळा प्रचार प्रसार सुरू असतो की या हिंदू संस्कृती नेमकी कशी आली, त्यातला शंकर भगवान म्हणजे नेमका कोण आणि या देवी देवतांचं सगळं वेगळेपण जे आहे ते कसं वेगळं आहे हे सांगण्याचं काम किशोर अनेकदा करतो आहे. आता सगळ्या सणांबद्दल बोलण्या इतका वेळ आपल्याकडे नसला तरी या दिवाळीनिमित्त हा दिवाळी अंक आपण प्रसारित करत असल्यामुळे मी किशोरला विनंती करेन की दिवाळीचा जो काही अन्वय अर्थ आहे, खरी दिवाळी म्हणजे काय आणि जी काही किडनॅप झालेली दिवाळी आहे ती नेमकी काय आहे असं थोडक्यात त्याने आम्हाला सर्वांना हा फरक उलगडून सांगावा, जेणेकरून आमच्या सर्व श्रोत्यांना सुद्धा खरी दिवाळी साजरी करताना खरा आनंद मिळेल. खरं तर आपल्या भारतीय सणांमध्ये प्रचंड गोंधळ मनुवाद्यांनी मानून ठेवलेला आहे किंवा संघ परिवाराने तो करून टाकलेला आहे. आपल्या सगळ्या सणांना, आपल्या सगळ्या महामानवांना यांनी ट्विस्ट केलं आहे, यांनी हायजॅक केलेलं आहे. मूळचा राम वेगळा आहे, यांनी सांगितलेला राम वेगळा आहे. मूळचा कृष्ण वेगळा आहे, यांनी सांगितलेला कृष्ण वेगळा आहे. इकडे मूळचा शंकर वेगळा आहे, यांनी सांगितलेला शंकर वेगळा आहे. यांनी आपल्याच पूर्वजांना आपल्याच विरोधामध्ये केलेलं आहे आणि आज आपण आपल्या पूर्वजांच्या विरोधामध्ये उभं राहिलं. ज्यांनी आपल्यासाठी खूप काम केलं, जे आपल्यासाठी खूप धडपडले, ज्यांनी आपल्यासाठी एक नवीन युग निर्माण करताना त्याच्यामध्ये आधुनिकता आणायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये चांगुलपणा आणायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये माणुसकी आणायचा प्रयत्न केला असताना आज आपण आपल्या महामानवांना किंवा आपण आपल्या देवतांना पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. आणि त्यांचा इतिहास जर आपल्याला समजला तर नेमकं आपल्याला करायचं काय ते समजतं आपल्याला. एक तर थोडंसं या निमित्तानं थोडंसं वेगळं पण ते महत्त्वाचं आहे म्हणून मला बोलावं असं वाटतं की हे सगळं ट्विस्ट करणं किंवा करप्ट करण्याचं काय कारण आहे, तर दुसरं तिसरं काही कारण नाही, तर जगावरती आमचं राज्य आणायचं. हे जसं भारतामध्ये मधील चित्पावणी लॉबी जी आहे, चित्पावण ब्राह्मणांची जी लॉबी आहे, या चित्पावण ब्राह्मणांच्या लॉब्यांना वाटतं की भारत आमचा असला पाहिजे, त्यांना पुन्हा नव्याने आर्यव्रत उभं करायचं. तसं झायनीज लॉबीला जे आहेत, ज्यू वेगळे, जुडाइझम वेगळं आहे, परंतु झायनीज लॉबी ज्यांना असं वाटतं की आम्ही प्युअर झायनीज वंशाची लोक आहोत आणि आम्ही जगावर राज्य करण्यासाठी जन्माला आलो, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट, आणि या दृष्टीने त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे थोडंसं वेगळं जातं, पण ते सांगायला जातं की आपल्याला असं वाटतं की नॅस्ट्रोडॉमचं जे भविष्य आहे हे त्याने कसं भविष्य आहे, ते भविष्य नाही आहे, हे ब्ल्यूप्रिंट आहे. हे त्यांनी त्यावेळेपासून डिसाईड केलेलं आहे कोणत्या दशकात काय करायचं, कोणत्या शतकात काय करायचं. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या 2025 पासून जग एका वेगळ्या धोक्यामध्ये झालं, पण एका भयंकराच्या दारामध्ये चाललेलं होतं. म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की ट्विन टॉवर लादेनने पाडला, पण तो लादेनने पाडलेला नाहीच आहे. ज्यावेळेला तो पडला गेला तेव्हा लादेन स्वतः हॉस्पिटलमध्ये होता. त्याचा पुरावा जेव्हा बेनझीर भुत्तोने मांडला तेव्हा बेनझीर भुत्तोचा खून करण्यात आला हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं 6 डिसेंबरला बाबरी मशीद का पाडली जाते. 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा स्मृती दिवस आहे आणि त्या म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेपासूनच एक सामाजिक न्यायाच्या म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य म्हणजे कोण होते, अशा अगणित पुस्तकांच्या माध्यमातून त्यांची भांडी फोडली, त्यांची पितळ उघडं काढलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब यांना नकोच आहे. तर झायनीज लॉबीला बाबासाहेब नको आहेत, कारण बाबासाहेब ती जी रोजाची कथा आहे, ती रोजाची कथा म्हणजे एक प्रकारची मागासलेली कथा आहे असं ते मानतात. म्हणून झायनीज लॉबी देखील त्याच्यावर चिल्ले. आणि म्हणून द वर्शिपिंग ऑफ फॉल्स गॉड हे अरुण शौरी नावाचा माणूस पुस्तक लिहितो. ते पुस्तक स्पॉन्सर करायचं काम रॉथशिल्डच्या पिलावेळातले झायनीजच्या पिलावेळातले रॉकफेलर करतो हे आपल्या लक्षात येत नाही. तर हा सगळा म्हणजे टायटॅनिक बुडली नाही, बुडवली, ही जाणीवपूर्वक बुडवली. टायटॅनिक बुडणारी लोकांना माहिती होतं का बुडवायची होती, तर खाजगी बँकांचं राज्य आणायचं, खाजगी बँका आणायचं. आज सुद्धा आपल्याला दिसतंय
एक एक बँक कशी मारली जाते आणि खाजगी बँका कशा प्रकारे येणार आहेत हा विषय कधीतरी मला तुम्ही नक्कीच बोलवा. या विषयावर देखील मला तुमच्याशी बोलायला नक्कीच आवडेल. परंतु त्या सगळ्यांचे शॉर्ट टर्म गेल आणि लॉंग टर्म गोल ठरले गेले आहेत. त्या शॉर्ट टर्म गोलमध्ये त्यांनी त्या जुन्या काळापासूनच आपल्या सर्व नेत्यांना पद्धतशीरपणे मारलं गेलेलं आहे. म्हणजे तुमचे अवतार लागोपाठ 2 भावासाठी येतात, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपूसाठी. नंतर कुठे गेले अचानक अवतार, मध्ये मध्ये गॅप कसा काय पडतो आणि आता अवतार कुठे गेले? या सगळ्याचा आपण विचार करणार आहे की नाही. म्हणजे महात्मा फुलेंनी इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे या एका वाक्यावरून लक्षात आलं की बळी हा लोकांचा राज्य आहे, शेतकऱ्यांचा राज्य आहे. या बळीने म्हणजे त्यावेळेला अमावास्या नावाची फोन महामोठी राणी होती, महाराणी होती त्यांनी. त्या अमावास्या राणींना त्या काळात ते असायचं की म्हणजे ज्या काळात अंधश्रद्धा असायच्या, रात्र झाली म्हणजे ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही तर त्यावेळेला एक समाज असा होता की तो त्याला चांगला म्हणत होता, तो त्याचं कौतुक करत होता. त्यानिमित्ताने सण उत्सव साजरा होता. तर ते सण उत्सव त्यावेळेला साजरा करणारी अमावास्या नावाची राणी होती, आपल्याला माहीत नाही. तर या अमावास्या राणीला मानणारा बळी होता. त्याने त्यावेळेला आपला स्वतः चक्रवर्ती पण डिक्लेअर केलेला होता. आणि बळी प्रतिपदा म्हणजे बळीने स्वतःला ज्या दिवशी चक्रवर्ती म्हणून डिक्लेअर केलं. अनेक विचारवंतांचे अनेक वेगळे म्हणणे, माझं स्वतःचं एक वेगळं म्हणणं आहे. बळी प्रतिपदा असेल ना, ज्याला मारलं त्याच्या नावाने कसं काय बळीप्रदा मानली जाईल आपल्याला? 26 नोव्हेंबर हा कसाबच्या नावाने म्हणतो का आपण? हा, म्हणजे बळीला मारून बळी प्रतिपदा म्हणली जाते. नरकासूरची दिवशी ज्याला मारत होते ती माणसं चांगली होती आणि नेमकं चांगल्या दिवशी लोकांना मारणं त्याचा डाव आहे. म्हणजे तुम्हाला आताची ती उदाहरणं 2 दिसतील. तारीख आणि कॉन्स्पिरसी लक्षात घ्या. 6 डिसेंबरला बावरी पडते. 6 डिसेंबर आधीपासून लोक साजरा करत होते. बाबासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्ताने पूर्ण जगभरातून लोक आता यायला लागले होते. तर ते भीती लोकांच्या मनामध्ये तयार करायची आणि त्याच वेळेला एक हिंदूंमध्ये एक विजयोत्सव तयार करायचा असा आणि मुसलमानांमध्ये सुद्धा मातम देऊन द्यायचा. एका दगड्यात त्यांनी किती पक्षी मारले बघा. 1 तारीख सेम 26 नोव्हेंबरची गोष्ट. 26 नोव्हेंबर हा विलासराव देशमुखांनी ज्या दिवशी संविधान दिवस घोषित केला त्याच वेळेला आपल्यातले काही नेते म्हणजे नितीन गडकरी नाव म्हणून सांगतो मला मी, अचानक गायब झाले. लोक शोधायला लागले कुठे गेले म्हणून. एक छोटीशी बातमी त्या पेपरमध्ये नितीन गडकरी इस्रायलला गेले. मी त्यावेळेस घोषित केलं, प्रेडिक्ट केलं की 26 नोव्हेंबरला काहीतरी होणार आणि ते झालं. म्हणजे पहिल्याच वर्षी 26 नोव्हेंबरला डाग लावायचा प्रयत्न केला आणि त्याला काळा दिवस म्हणून सांगायचा प्रयत्न केला गेला होता. पण तो डाव आमच्यासारख्या अनेक लोकांनी हाणून पाडला. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस झाला तिकडे. आता तो संविधान दिवस आज उलटा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. लोक विसरत चालले की जशी काळा लागला. हा सगळा डाव असतो वेगळ्या प्रकारे. ज्यांना शोषण करायचं, ज्यांना देशात तुकडे करायचे आहेत ना, हे सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने करतात. बळीचा बदल्यानंतर बाणासुराने घेतला. ती धाकटी दिवाळी मोठी दिवाळी आणि बाणासूर जिंकून आला. बाणासुराने नंतर ती दिवाळी, त्यामुळे दोन्ही दिवाळी आपल्या महत्वाच्या दिवाळी आहेत. ज्या दिवशी बळीने राज्याभिषेक आपला केला, स्वतःला चक्रवर्ती घोषित केला की तो राज्यावर आला, तो दिवस सुद्धा आपला येतो. आपण आनंदाने साजरा केला पाहिजे. म्हणजे लोक काय म्हणतात त्या दिवशी, इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे. आणि दुसरे लोक काय म्हणतात, मनुवादी लोक, त्यावेळेला ते कुठला तरी पदार्थ घेतात, ते दरवाजामध्ये मोडतात आणि त्याशी ते कडू खातात. म्हणजे ते लोक ज्यांनी बळीला मारलं त्यांनी खरं तर त्याशी विजय साजरा केला पाहिजे ना, त्यांनी गोडधोड खाल्लं पाहिजे ना. मग ते खातात का गोडधोड? ते कडू खातात. ते कडुलिंबाचा पाला खायला तर तुम्हाला पण कडुलिंबाचा पाला खायला जातात. म्हणजे ज्या बळीने विजय मिळवला, ज्या बळीने दाखवून दिलं की एक सगळ्या समताधिष्ठित राज्य आहे, म्हणजे बळीने सगळ्यांचं राज्य घेतलं, त्याने हाकलून गेलेला तिच्या वामनाला, त्या पूर्ण त्याच्या त्याने 3 पावलामध्ये म्हणजे काय केलं तर वामनाने 3 पावलामध्ये गेलं. म्हणजे काय केलं की तो जो समाज आहे, मनुवादी समाज आहे किंवा वामनाचा जो समाज आहे, त्या समाजाला बाजूला सारलं होतं, त्या समाजाला फेकलं गेलं होतं. परंतु बळीच्या उदारपणाचा फायदा घेऊन वामनाला बळी केली आणि त्याने पहिलं पाऊल काय केलं, पृथ्वी ठेवलं. पृथ्वी ठेवलं म्हणजे काय केलं, त्याने जमीन मागितली. आम्हाला लक्षात ना, पृथ्वी ठेवलं म्हणजे सांगितलं की बाबा आम्हाला थोडी जमीन दे, आम्हाला 10 एकर 5 एकर जमीन दे, ते आम्ही राहू. त्यांनी स्वतःसाठी जमीन मागितली. दुसरं पाऊल त्यांनी आबाळाकडे ठेवलं. म्हणजे काय केलं, आम्हाला आमचं शिक्षण घ्यायला द्या. आमचं जे शिक्षण व्यवस्था म्हणजे प्रत्येक जणांना वाटतं की आमची शिक्षण व्यवस्था श्रेष्ठ आहे. बळीने दोन्ही गोष्टींच्या मान्य केल्यानंतर त्यांना आपल्या दरबारामध्ये स्थान दिलं, त्यांना जवळ आणलं आणि त्यांना जवळ आणल्यानंतर म्हणतं त्यांनी नेमका सणाच्या दिवशी जो उत्सव चालला होता त्या उत्सवाच्या दिवशी त्यांनी त्याला मारलं. त्या उत्सवा दिवशी मारून सुद्धा लोक तो सण करा, म्हणजे इव्हन होळीचा सण असेल, बाकीचे जेवढे काही सण आहेत त्या प्रत्येक सणाला त्यांनी मर्डर केलेलं आहे.
म्हणजे तुळशी विवाहाला तर आपण कधी तर सरळ सरळ आहे, म्हणजे आज सुद्धा तो इतिहास लपवत आला नाही आहे की तुळशीचा बलात्कार केला विष्णूने. आज सुद्धा आम्ही तुळशीचं लग्न विष्णूशी लावतो. विष्णूने बलात्कार केला म्हणून तुळशीने आत्महत्या केली. म्हणजे ज्या बाईने बलात्कार माझ्याकडून आत्महत्या केलं त्या तुळशीचं लग्न आपण विष्णूशी लावून देऊन नेमकं काय करतो? ज्या शंकराने त्या काळामध्ये सर्व भारताला जोडलं, पहिला आंतरजातीय विवाह करणारा, पहिला आंतरधर्मीय विवाह करणारा या जगामध्ये जर कोण माणूस आहे तो शंकर आहे. त्याने त्या काळामध्ये त्या पार्वतीशी लग्न केलं, तिचं आडनाव उंदरे आहे म्हणून आपण उंदरेला मामा म्हणतो इकडे. आणि त्या पार्वतीशी लग्न केल्यानंतर जे ऑनरिझम झालं त्या ऑनरिझमचा बळी पुन्हा पार्वती ठरली गेली, तिचा खून करण्यात आला. या अशा अगणित गोष्टी आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांचा खून कधी केला? होळीचाच खून केला. होळीचा सण मोठ्या जोरात चालताना सांगितलं की आम्ही जातो आमच्या गावात, तुम्ही बोला. आणि आम्ही जातो आमच्या गावा म्हणत असताना गोरखपंथी असे म्हणतात की ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आम्ही जातो आमच्या गावा म्हटलं त्याच्याच पायथ्यामध्ये त्याच चौथऱ्यामध्ये त्यांना आतमध्ये गाळ बनवून गाडलं गेलं. वरती फळ्या लावल्या, चटया टाकल्या आणि लोकांना सांगितलं गेले वैकुंठाला. आज सुद्धा गोरखपंथीयांची मागणी आहे की त्या चौथऱ्यामध्ये उत्खनन व्हावं, तर तिकडे आज सुद्धा तुकाराम महाराजांचे हड्डी मिळतील आणि सगळा इतिहास खरा करू शकेल. पण ते करू देणार नाहीत. असा सगळ्याच प्रकारचा इतिहास केला. परंतु म्हणून सगळ्यात ब्राह्मणांचा द्वेष करणं, सगळ्यात मनोवादाचा द्वेष करणं हे रॉंग आहे. आपण हिटलरचा मार्गाने चालायची गरज नाही. आपण लोकशाहीवादी मार्गानेच गेलं पाहिजे. आपण सत्यानंद मार्गाने सगळ्यांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे. तर हा समाज उभा राहील, तर माणुसकी उभी राहील. आताच्या काळामध्ये आज सुद्धा ही जी मंडळी द्वेषाचं राजकारण करतात, वंश शरीराचं राज्य करतायत, म्हणजे मुसलमानांना मारणं किंवा चायनाला मारणं म्हणजे पुन्हा एकदा गुलामाचा समाज निर्माण करण्याचा एक डाव आहे. जगभरामधून चायनाला नष्ट करण्यासाठी चायनाबद्दल एक विरोध निर्माण करतात. तसं शूद्र समाजाबद्दल केलं. शूद्र म्हणजे ओबीसी. शूद्र समाज एक मोठा समाज होता, तो राजा समाज होता, तो बलवान समाज होता आणि त्या समाजाला पद्धतशीरपणे विलन केलं गेलं आणि त्या समाजाला विलन करून घेऊन चौथ्या वर्णामध्ये त्याला स्थान केलं गेलं आणि आज शूद्र म्हणजे तुच्छ समाज झालेला आहे. या सगळ्या इतिहासाबद्दल पुन्हा कधीतरी बोलतो, ही नक्कीच वेळ नाही आहे. धन्यवाद किशोर. तू दिवाळी आणि त्या अनुषंगाने भारतीय संस्कृतीचे जे काही योग्य दर्शन आम्हा सर्वांना घडवलेलं आहे त्यामुळे आमच्या सर्व श्रोत्यांच्या लक्षात हे बळीचं राज्य येणं म्हणजे काय आणि दिवाळीच्या दिवशी सण साजरा आपण का करतो आहोत, तर ते बळीला मारण्याचा निषेध तर आपल्याला करायचाच आहे, पण बळीचं राज्य येण्याची प्रार्थना सुद्धा आम्हाला सर्वांना करायची. चक्रवर्ती झाला त्या दिवशी बाई, तो त्यावेळेला चक्रवर्ती होणं त्याने सगळ्या जगाला जिंकणं ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून ती दिवाळी साजरी म्हणून तो उत्सव आपण साजरा केला पाहिजे आणि तो उत्सव आपण प्रकाशदीप म्हणून लावून सगळेच आनंदाने साजरा करूया. या निमित्ताने किशोरशी आपल्या सर्वांना खूप बोलायचं असलं, खूप संवाद साधायचा असला, खूप प्रश्न आपल्या मनात आहे. किशोरलाही खूप काही सांगायचं आहे, पण हे सगळं सांगायला आपल्याकडे आजचा वेळ आपला अपूर्ण आहे. कितीही बोललो तरी हे संपणार नाही. पण किशोरला वेगवेगळ्या विषयांवर किशोरशी आपल्याला बोलावं लागेल आणि वेगवेगळे विषय त्याच्याकडून नीट समजावून घ्यावे लागतील. एका मुलाखतीमध्ये किशोरमधला वक्ता, त्याचा विचारवंत, त्याच्यामधला साहित्यिक, त्याच्यामधला कवी, त्याच्यामधला खरा माणूस हे सगळं बाहेर काढणं फार अवघड गोष्ट आहे. कारण हा एक महाग्रंथ आहे. तो जितका आपण बारकाईने वाचू तर त्याचे अनेक पदर आपल्यासमोर उलगडत जातील. त्यामुळे आपल्या या मुलाखतीला आपण आता शेवटाकडे नेऊया आणि या निमित्ताने मी किशोरला हेच विचारेन की आत्ताची जी चळवळ सुरू आहे, पुरोगामी चळवळ असेल ती, तिच्यासाठी नेमका तुझा काय संदेश आणि ती कशी पुढे नेली पाहिजे आणि मैत्रकुलसाठी समाजाने काय करावं हेही तू या निमित्ताने सांगितलंस तर आमचे सगळे मित्र आणि ऐकणारे श्रोते मैत्रकुलला आणि सामाजिक चळवळीला पुढे नेण्यासाठी आपापलं योगदान नक्की देतील. मी पुन्हा तुझा आणि हर्षदचा खरंच आभार मानेन. स्पेशली हर्षदचं की त्याच्या मनात ही आली आणि माझ्यासारख्या एका अर्थाने कार्यकर्त्याला त्यांनी सगळ्या विषयावर बोलायला संधी दिली. नाहीतर असं असतं की आम्हाला एकाच बाजू शिक्षणाचीच बाजू लोकांना ऐकायला आवडते. तुम्ही सर्वांगीण माझे विचार ऐकायला संधी दिली, सांगायला संधी दिली, त्याबद्दल खरंच खूप मी तुमचा आभारी आहे. मुळात चळवळीची गरज आहे. चळवळ नसेल तर आपण हळूहळू गुलामीमध्ये जाऊ. इंग्रजांचं राज्य चांगलं होतं आणि अशी अवस्था आज आलेली आहे. आपण इतक्या वेगाने गुलामीच्या जगण्यात आपण चाललेलो आहोत आणि अशा वेळेला पुरोगाम्यांचं जे माझं म्हणणं नेमकी त्यांनी नेहमी भगवा, हिंदुत्व या शब्दांना शिव्या देऊन
जो बहुजन समाज आहे, जो बहुतांश म्हणजे आपल्याला बहुजन समाज म्हटलं की आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की दलित आणि आदिवासीच आहे. नाही, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा सुद्धा जे उच्चवर्णीय सोडले तर म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण आणि क्षत्रिय जर सोडले तर बाकी सगळा जो समाज आहे जो 80 आणि 85% आज सुद्धा आहे, ज्याची जनगणना आज सुद्धा होत नाही आहे, म्हणजे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे असं. तर हा जो मोठा समाज आहे, हा मोठा समाज आहे तो आपल्यापासून विनाकारण दूर केला जातो. त्याच्यामध्ये बरेचसे गैरसमज त्यांच्या मनामध्ये कारण असताना पेरले जातात. मुळात बहुजन समाज जो मोठा समाज आहे, हा समाज आज सुद्धा रामाला मानतो, तो त्याने सीतेला फेकलं म्हणून नाही म्हणत. आज सुद्धा हा जो समाज शंकराला मानतो, तर शंकरामध्ये सत्यम शिवम सुंदराचा त्याने जो नारा दिला म्हणून तो मानतो. त्याने काशीमध्ये देवांची कत्तल केली म्हणून त्याला नाही मानत. मग ते लक्षात ठेवून आहे, परंतु शंकराचं जे मोठेपण आहे ते त्यासाठी फार महत्त्वाचं आहे. याच बहुजन समाजाने आपला सगळा इतिहास जपून ठेवला आहे. जो बहुजन समाज ज्या दिवशी गोड पदार्थ करतो, मग भले ती नागपंचमी असो किंवा बळीप्रतिपदा असो किंवा काही असो, तो ज्या दिवशी त्याला गोडधोड करतो, तो गोडधोड करण्याच्या माध्यमातून DNA माध्यमातून तो सण आपला आहे. हा साधं सूत्र राम मनोहर लोहियांनी त्यावेळेला दिलं होतं. जसा इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, तशाच प्रकारे रामाबद्दलची शेकडो वाक्य आहेत, कृष्णाबद्दलची शेकडो वाक्य आहेत. या सगळ्या वाक्यावरून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं या माणसांनी आपल्यासाठी काम केलं. म्हणजे कृष्णाने तर त्या काळामध्ये इंद्राशी लढाई लढली. ती कशासाठी लढाई लढली की चांगलं अन्न तुझ्याकडे चाललं होतं, ते नाही चालणार, चांगल्या अन्नावर आमचा देखील अधिकार आहे. आणि म्हणून त्याने जी काही चळवळच केली खऱ्या अर्थाने, त्याने जी काही बंडखोरी केली की गवळणीचे मडके फोडायचे आणि मुलांना आधी आम्हाला खायला दे, आधी चांगलं अन्न आम्हाला मिळालं पाहिजे. आज सुद्धा चांगलं अन्न आपल्याला मिळत नाही आहे. चांगलं आज अन्न इंग्लंड आणि अमेरिकेकडे चाललेलं आहे, श्रीमंतांकडे चाललेलं आहे. गरिबांकडे मात्र पुन्हा ते कुचकं आणि सडलेलंच अन्न त्याच्या वाट्याला येत चाललेलं आहे. तर अशा वेळेला ही लढाई पुन्हा आपल्याला ती सुद्धा लढावी लागेल. आणि यासाठी चळवळीशिवाय पर्याय नाही आहे हे आपल्याला लक्षात द्यावं लागेल. आणि त्या चळवळीचं जर जायचं असेल तर पुन्हा आपल्याला शंकरापासून, रामापासून, कृष्णापासून तर गांधी, फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्याच वाटेने आपल्याला जावं लागेल, या संतांच्याच वाटेने जावं लागेल. कारण भारतातली जगातली तमाम माणसं जर निवडली तर त्याच्या 1% देखील चांगली माणसं जगामध्ये नाही, ते लक्षात घ्या. भारत हाच आहे की जो सुजलाम सुफलाम करू शकतो, समृद्ध करू शकतो. भारताचा इतिहास हाच आपल्याला खऱ्या अर्थाने ताकद देतो. म्हणजे पण परंपरेमधलं काय टाकावं आणि काय घ्यावं याचा विवेक चळवळीच्या लोकांना आला पाहिजे असा. तर ते आपल्याला मधला मार्ग जर आपण साध्य करू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने देशाला पुढे घेऊन जाऊ शकू. आणि म्हणून प्रेमाचं वाटप करूया. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हे प्रेमाने आपण जोडूया आणि प्रेमाने साथ राहूया. आणि मला बरं वाटलं की तुम्ही मैत्रकुलबद्दल विचारलात. मित्रांनो, आज मला मैत्रकुलसाठी सरकारची मदत नाही मिळते. म्हणजे पुन्हा प्रकाश आहे, हर्षद, म्हणजे मला खरंच खूप बरं वाटतं की ज्या वेळेला मी एखादी आव्हान करतो त्यावेळेला अनुजा असेल, भारत असेल, प्रकाश असेल, हर्षद असेल किंवा आमचा मित्र किशोर असेल, हे धावत पळत मैत्रकुलला मदत करतात. तुम्ही मैत्रकुलसाठी 100 रुपये मासिक देऊ शकता. तुमच्या घरामध्ये असलेलं भंगार सामान आहे, तुमच्या घरामध्ये असलेली रद्दी आहे, ते तुम्ही देऊ शकता. तुमच्या घरातल्या लोकांचा वाढदिवस इथे तुम्ही मैत्रकुलमध्ये येऊन साजरा करू शकता. आमचा महिन्याचा कल्याणचा मैत्रकुलचा खर्च जवळपास 2-2.5 लाखाचा खर्च आहे आणि इथला खर्च जवळपास 1 लाखाचा आहे. तर तुम्ही जर ठरवलं तर आम्हाला दर महिन्यात 300 रुपये जर दिलेत, म्हणजे 200 रुपये तिघाच्यासाठी आणि 100 रुपये एकाच्यासाठी, 1000 लोकांनी जरी हे काम केलं तरी तो खर्च सहजपणे निघू शकतो. दुसरं फिनिक्स मैत्रकुल म्हणून आपलं जिथे काम चाललेलं आहे तो उभारण्याचा खर्च 40 लाखाचा आहे. आपण असं ठरवलं आहे की 2000 लोकांकडून 2000 रुपये घ्यायचे. आता पण आपले 6-7 लाख रुपये वेळ त्याच्यामध्ये आपण 1 गुंठ्यामध्ये काम केलेलं आहे. डॉक्टर प्रवीण मोरे यांनी जी आपल्याला 20 गुंठा जागा दिली त्यातल्या 4 गुंठ्याच्या जागेमध्ये आपलं काम होतं आहे. तिथे 100 मुलं उद्याच्या काळामध्ये शिकू शकतील असं ते आहे. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ती मदत करा. असं बस तुम्हाला वाटलं तर एखाद्या मुलाला तुम्ही खर्च घ्यायचा तर तो देखील तुम्ही खर्च घेऊ शकता. याशिवाय आपल्या बागशाळा चालतात, फुटपाथ शाळा चालतात, तर त्यासाठी तुम्ही कपडे देऊ शकता, तुमच्या घरातली भांडी देऊ शकता. मी त्याच मुलांच्या घरच्यांना मदत करतो ज्या घरातले लोक आपल्या घरातल्या मुलाला शिक म्हणतात. आम्ही शिकायला मदत करतो. तुमच्या आजूबाजूला कोणी ज्यांनी शिक्षणामध्येच ड्रॉपआउट केलं आहे तर प्लीज अशा मुलांना माझ्याकडे घेऊन या. भले त्याने 5वी शिकलं असेल, 6वी शिकलं असेल, तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल, SNDT असेल, अशा माध्यमातून देखील आपण या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अनेक वेळेला आणलेले. आज आमच्याकडे 9वी शिक्षण सोडलेली विजेता भोरकर जी आहे ती आज PhD करते आहे आमच्याकडे. असं तर ती हे करू शकले कारण आपल्या सगळ्यांनी मला जी मदत दिली. आधी मी सुरुवातीला लोकांकडून 1-1 रुपये मागतो, आता मी 5 आणि 10 रुपये मागतो. दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळामध्ये मला कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये स्कॉलरशिपसाठी फंड जमा करतो. आता माझी मुलगी स्मिता
तिला टिस्टमध्ये एम.फिलसाठी तिला ॲडमिशन मिळाले. ही खूप आनंद वाटत असताना त्या एम.फिलसाठी लागणारा दर महिन्याचा जवळपास 8-9 हजाराचा खर्च माझ्याकडे नाही आहे. हे ज्या दिवशी प्रकाशला कळलं तर प्रकाशने लगेच 1000 रुपये देण्याचे कबूल केलं. तर तिला देखील जर तुम्ही कोणी त्या पद्धतीने मदत करू शकलात तर ती देखील लाख मुलाची माझ्यासाठी मदत होईल. कारण उच्च शिक्षण फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी त्या काळात म्हटलं होतं की लाखो चौथी शिकलेली मुलं काही कामाची नाहीत. मी असं मला म्हणेन की लाखो डिग्री काही कामाची नाहीत. आज उच्च शिक्षणात घेतलं पाहिजे. उच्च शिक्षणामध्ये भारताची बरीचशी बोंब आहे आणि या उच्च शिक्षणामध्ये जोपर्यंत भारतातला गोरगरीब माणूस येत नाही, त्याची बुद्धी या देशाच्या प्रगतीसाठी लागत नाही, त्या मुलीची बुद्धी जर देशाच्या प्रगतीला लागत नाही, तोपर्यंत हा भारत बलशाली बनणार नाही. तर बलशाली भारताला जर बनवायचं असेल तर इथल्या गोरगरिबांचा देखील हात आपल्या हातामध्ये घ्यावा लागेल. त्यांच्यासाठी जागा निर्माण करावं लागेल. जिसकी जितनी साझेदारी उसकी उतनी भागीदारी म्हणत त्याचा वाटासुद्धा त्याला द्यावा लागेल. तेवढं मोठं मन दाखवण्यासाठी तुम्ही देखील तयार असलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद किशोर. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. मैत्रकुलसाठी आम्ही आमच्या सर्व दृष्टीहीन मित्रांकडून आणि सर्व समाजालाही या निमित्ताने आवाहन करतो की फिनिक्स मैत्रकुल असो, नवनीत मैत्रकुल असो किंवा जिनियस मैत्रकुल असो, ते सांभाळण्याची जबाबदारी जेवढी किशोरची आहे तेवढी समाज म्हणून तुमची आमची सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण सगळे मैत्रकुलला सहकार्य कराल, आमच्याशी सहकार्य कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि जी स्वप्न तू पाहिलेली आहेस, मानवतेची स्वप्न पाहिलेली आहेत, जे विचार तुला लोकांमध्ये रुजवायचे आहेत, ते लोकांमध्ये विचार रुजवण्यासाठी आम्ही सुद्धा तुझ्या विचारांचे प्रसारक म्हणून यापुढे काम करू एवढं तुला अभिवचन देतो. आणि साहित्य जागरच्या या जागरदीप दिवाळी अंकामध्ये तू दीपत्कार या सदरात तुझं जे काही जीवनाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलेलं आहे ते आम्ही कायम स्मरणात ठेवू एवढं अभिवचन देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा आमचा जागरदीप